नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परम करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. माझं नाव श्रीकांत गीते. TET एक्झाम 2021च्या दृष्टीने आपण जी एक व्हिडिओची सिरीज चालू केली आहे सायन्स या घटकाकरता, तर त्यातील आज साऊंड किंवा ध्वनी याच्याविषयी आज आपण बघणार आहोत. जसं आपण आत्तापर्यंत परिसर अभ्यास घटकातील वेगवेगळे विषय वेगवेगळे घटक बघितले, त्यातील विज्ञान घटकातील ध्वनी आज आपण बघून घेऊया. तर ध्वनीमध्ये आज आपल्याला काय काय बघायला मिळेल, तर ध्वनी, त्याची कॉन्सेप्ट, त्याचे गुणधर्म, त्याचं शास्त्र, त्याचे विविध उपयोग. ठीक आहे, ध्वनी तरंग कशी निर्माण होते, आपला स्वर तयार कसा होतो, ध्वनी कसा ऐकू येतो, ध्वनी कसा काढला जातो, ह्या सर्व गोष्टींविषयी जे काय बेसिक कॉन्सेप्ट आहे जे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने विचारू शकतात, त्याविषयी आज आपण बघणार आहोत. चला मग सुरू करूया. बघा, ध्वनीविषयी जेव्हा आपण बघतो तेव्हा पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, ध्वनी म्हणजे काय. ध्वनी म्हणजे काय, तर बघा, साध्या भाषेत आवाजाला शास्त्रीय भाषेत ध्वनी म्हणतात. जो काय आवाज असतो, ठीक आहे, आवाज आपल्या कानांवर ऐकू येतो, वेगवेगळ्या प्रकारचे आवाज येतात. रस्त्यावरून चालत असताना गाड्यांचे आवाज ऐकू येतात, किंवा जंगलातून जात असो पक्षीचे आवाज ऐकू येतात. वारा जोरात चालू असेल तर वाऱ्याच्या गुंगवण्याचा आवाज ऐकू येतो. वारा झाडांमधनं चालला असेल तर झाडाच्या पानांच्या सळसळण्याचा आवाज ऐकू येतो. असे विविध आवाज आपल्याला ऐकू येत असतात. तर ते आवाज, त्या आवाजाला शास्त्रीय भाषेत सायंटिफिक लँग्वेजमध्ये काय म्हटलं जातं, साऊंड ऑर ध्वनी. ओके, त्याला काय म्हटलं जातं, शास्त्रीय भाषेत ध्वनी म्हटलं जातं. ठीक आहे, राहील गोष्ट लक्षामध्ये. म्हणजे जर का तुम्हाला विचारलं तर आवाजाला शास्त्रीय भाषेत काय म्हणतात, त्याला काय म्हणतं, ध्वनी म्हणतात. ठीक आहे, नेक्स्ट. मग कसं असतं, ध्वनीची तीव्रता कशी असते, ध्वनी प्रत्येक वेळी कॉन्स्टंट असतो का, कधी मोठा असतो कधी छोटा असतो. तर बघा, काही ध्वनी हे मोठे असतात, ते सहज ऐकू येतात. बघा, मोठा आवाज कधी पण सहज ऐकू येतो. लांबून समजा कुठे ट्रेन चालली असेल, तिचा ट्रेनचा आवाज आपल्याला, तिचा ट्रेनचा जो आवाज येतो, भोंगा म्हणतो आपण त्याला, तो आपल्याला किती लांब असली ट्रेन तर ऐकू येतो. त्याच्या आसपासच्या काही समथिंग किलोमीटरच्या रेडियसच्या आसपास आपल्याला तो आवाज ऐकू येतो. किंवा समजा एखादी ट्रक आहे, तिच्या ट्रकचा हॉर्न मोठा आहे, तिचा जो काही आपण हॉर्नचा साऊंड आहे तो खूप मोठा आहे, तर त्याच्या थोड्या अंतरावर जरी असू तरी तो आवाज आपल्याला ऐकू येईल. किंवा सिंहाची डरकाळी म्हणा, जंगलात आहे तर जंगलात एखाद्या सिंहाने डरकाळी फोडली तर लांब काही किलोमीटर्सपर्यंत डरकाळीचा आवाज ऐकू येतो. हे का ऐकू येतात, कारण ते आवाज मोठे असतात, त्याच्यामध्ये सहज ऐकू येतात. पण जे आवाज छोटे असतात, खूप लहान असतात ते आवाज, ते लक्ष दिल्यावरच ऐकू येतात. खूप काही असे इन्फ्रासॉनिक वेव्ज असतात, त्याचे जे काही आवाज असतात ते एकदम काळजीपूर्वक ऐकलं तरच ते ऐकू येऊ शकतात. ठीक आहे, गोष्ट आली की लक्षात. काही एक असे रिव्हायब्रेशनचे साऊंड असतात, तर ते खूप कॉन्स्टंटली एकदम नीट लक्ष देऊन ऐकू आलं तर. आता बघा, समजा तुम्ही गोंगाटात उभे आणि तुम्हाला एखाद्याचं बोलणं ऐकायचं आहे, तर तुम्ही त्याच्याकडे कान देऊन किंवा त्याच्याकडे जास्त जवळ जाऊन त्याचा आवाज ऐकतात. कारण का, त्या गोंगाटामध्ये त्याचा आवाज दबला जाऊ शकतो. त्याच्यामुळे तो आवाज जर का आपल्याला नीट ऐकायचा आहे तर आपण त्याच्या जवळ जातो, म्हणजे तो आवाज त्या बाकीच्या गोंगाटामध्ये दबला जातो किंवा त्याची फ्रिक्वेन्सी कमी होते, म्हणून तो आपल्याला कमी ऐकू येतो. म्हणून कमी ऐकू येत असल्यामुळे तो आपण तो जास्त लक्षपूर्वक आहे तेव्हाच तो ऐकू येतो. नेक्स्ट, ध्वनी निर्माण होण्यासाठी एखाद्या वस्तूचे कंपन होणे आवश्यक असते. कंपन म्हणजे काय, व्हायब्रेशन. कंपन म्हणजे काय, व्हायब्रेशन. म्हणजे एखादी गोष्ट व्हायब्रेट झाली तरच तिच्यातनं तरंग निर्माण होतात आणि ते तरंग एकमेकांवर आदळून हवा पुढे ढकलतात आणि मग साऊंड ऐकू येतो. ठीक आहे, त्यात ध्वनी कसा क्रिएट होतो त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत, साऊंड वेव्ह कशी क्रिएट होते. ठीक आहे, तर एखादा ध्वनी निर्माण व्हायचा असेल तर काय व्हावं लागतं, त्या वस्तूचं कंपन व्हावं लागतं. ठीक आहे, ते कंपन झालं तरच तरंग निर्माण होतील आणि तरंग निर्माण झाले तरच ध्वनी ऐकू येईल किंवा क्रिएट होईल. ठीक आहे, ध्वनीचे कंपन होत असते तोपर्यंत आपल्याला ध्वनी ऐकू येतो. म्हणजे परत तेच की जोपर्यंत ते व्हायब्रेशन होतं आहे तोपर्यंतच ऐकू येणार. व्हायब्रेशन बंद झालं, ऐकू येणार नाही. ठीक आहे, म्हणजे साऊंड इज डिपेंड ऑन व्हायब्रेशन ऑफ द मॅटर ऑर व्हायब्रेशन ऑफ एनी बॉडी. ठीक आहे, तोपर्यंतच आपल्याला आवाज ऐकू येईल. व्हायब्रेशन बंद झाला, आवाज बंद आहे. बघा, साधा प्रयोग आहे. एखादी तार घ्या, बारीक तार ताणलेली, ठीक आहे, किंवा गिटार खूप जणांनी बघितली असेल, तर गिटारची एखादी तार छेडा तुम्ही, असं तिला असं फक्त एखाद्या बोटाने तिला फक्त असं हात लावा तिला, तर तिचं व्हायब्रेशन होईल. आणि जोपर्यंत व्हायब्रेशन होते तोपर्यंत आवाज ऐकू येतो तिचा एकदा व्हायब्रेशन बंद झालं का आवाज थांबतो. किंवा बघा, आपल्या घरात आपण काम करत असताना समजा आपल्या घरात स्टीलचे भांडे, तर स्टीलचं भांडं की एखादा ग्लास हातातनं पडला तर जोपर्यंत त्याचा पडल्याचा आवाज येतात, व्हायब्रेशन होते, तोपर्यंतच तो आवाज ऐकू येतो. आपण बघा, ते असं गोल 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 फिरत असताना त्याचा कंटिन्यू आवाज होतो. एखादं भांडं पडलं तर आपण काय करतो, ते भांडं धरून ठेवून देतो, म्हणजे त्याचा आवाज बंद होईल.
म्हणजेच याचा अर्थ काय, की जोपर्यंत एखादी वस्तू व्हायब्रेट करते तोपर्यंतच तिचा आवाज ऐकू येतो. एकदाच व्हायब्रेशन बंद झालं का आवाज बंद होतो. ठीक आहे. नेक्स्ट, कंपन थांबले की ध्वनी बंद होतो. ज्यामुळे ध्वनी निर्माण होतो तिला ध्वनी स्त्रोत म्हणतात. बघा आता, ज्या वस्तूमुळे ध्वनी निर्माण होतो, ज्या वस्तूमुळे ध्वनी निर्माण होतो, जसं गिटारची कॉर्ड, गिटारची तार, ती काय करते, ध्वनी निर्माण करते. ठीक आहे. किंवा एखाद्या गोष्टीतनं वारा जातोय त्याच्यामुळे काहीतरी विशिष्ट आवाज होते, किंवा शिट्टी या एक स्पेसिफिक शिट्टी, किंवा पंखा घरातला आहे तो जोरात फिरवला जातो तर पंखाने वाऱ्याचं घर्षण होतं त्याच्यामुळे आवाज ऐकू येतो. ठीक आहे. किंवा मी बोलतोय, माझ्या कंठस्वरामध्ये स्वरतंतूंचं व्हायब्रेशन होतं त्याच्यामुळे आवाज ऐकू येतोय. तर हे काय झाले, ध्वनी स्त्रोत झाले. ज्याच्यापासून ध्वनी ऐकू येतो किंवा ध्वनी क्रिएट केला जातो त्याला ध्वनी स्त्रोत म्हणतात. जसं आपण मागच्या वेळी प्रकाशाचं बघितलं का, आपल्या पृथ्वीवर किंवा सूर्यमालेत प्रकाशाचा एकमेव स्त्रोत कोण आहे, सूर्य. प्रकाशाचा एकमेव स्त्रोत कोण आहे, सूर्य. प्रकाश स्त्रोत म्हणजे काय, ज्याच्यापासून आपल्याला प्रकाश मिळतो. मग तसंच ज्याच्यापासून ध्वनी ऐकू येतो आपल्याला त्याला काय म्हणायचं, ध्वनीचा स्त्रोत म्हणायचं. ठीक आहे, राहील लक्षामध्ये. त्याला काय म्हणायचं, ध्वनीचा स्त्रोत. म्हणजे बघा, पहिले काय बघितलं आपण, ध्वनी कशाला म्हणतात, तर सायंटिफिक लँग्वेज आवाजाला शास्त्रीय भाषेत ध्वनी म्हणतात. मग ध्वनी कसा ऐकू येतो, का जसं मोठा आवाज असेल तर ऐकू येतो, लहान आवाज असेल तर आपल्याला लक्षपूर्वक ऐकावं लागतं. नेक्स्ट काय बघितलं, का कंपनामुळे, एखाद्या वस्तूच्या कंपनामुळे ध्वनी निर्माण होतो. ठीक आहे. आणि एखाद्या वस्तूचं कंपन कंटिन्यू होत राहिलं तरच तिचा आवाज ऐकू येईल. कंपन बंद झालं तर आवाज बंद होऊन जाईल. ठीक आहे. आणि ज्या गोष्टीपासून ध्वनी आपल्याला ऐकू येतो त्याला म्हणायचं ध्वनीचा स्त्रोत. त्याला म्हणायचं ध्वनीचा स्त्रोत. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. बघा, मग ध्वनीशास्त्र, मग ह्या आवाजाच्या अभ्यासाला काय म्हटलं जातं, ध्वनीशास्त्र. ठीक आहे. याला काय म्हटलं जातं, ध्वनीशास्त्र. जो आवाजाचा आपण अभ्यास केला, तो ध्वनी कसा निर्माण होतो, त्यात तरंग कोणते असतात, मग साऊंड वेव्हवर त्याचा कसा परिणाम होतो, हवेवर कसा परिणाम होतो, पाण्यावर कसा परिणाम होतो, मग त्याच्यातनं अजून काही नवीन गुणधर्म आपल्याला मिळत आहेत का. ठीक आहे. मग त्याचा आपण उपयोग कसा करू शकतो, या सर्व हे मोजतात कसं, ध्वनी तरंग कशात मोजतात. ठीक आहे. त्याची वेव कशात मोजतात, एका सेकंदात किती वेव्स क्रिएट होतात, ह्या सर्व गोष्टीला काय म्हणतो आपण, अभ्यासाला याच्या ध्वनीशास्त्र म्हणतो. ठीक आहे. मग आता एक एक त्याच्यातले पॉईंट बघूयात आपण. बघा, ध्वनी, नाद, आवाजाची निर्मिती, प्रसारण आणि त्याचे परिणाम, याला काय म्हटलं जातं, याच्याबद्दलचे विज्ञान म्हणजे ध्वनीशास्त्र. बघा, ध्वनीशास्त्राची स्टँडर्ड डेफिनेशन विचारू शकतात क्वेश्चन, का ध्वनीशास्त्र म्हणजे काय. तर काय, का ध्वनी, नाद, आवाजाची निर्मिती, म्हणजे ध्वनीची निर्मिती, आवाजाची निर्मिती, नादाची निर्मिती, त्याचं प्रसारण, तो कसा पसरतोय, आणि त्याचे परिणाम, पसरल्यावर त्याचे काय परिणाम होत आहे, याबद्दलचे विज्ञान, याबद्दलचे सायन्स, याला म्हणतात ध्वनीशास्त्र. याला काय म्हटलं जातं, ध्वनीशास्त्र. ठीक आहे. मग ध्वनी कशात मोजतात, ध्वनीची तीव्रता, कारण जेवढा मोठा आवाज म्हणजे त्याचा तो तीव्र ध्वनी, आणि जेवढा कमी आवाज त्याची तीव्रता कमी. मग ती तीव्रता मोजण्याचं एक एकक आहे. जसं आपण अंतर मोजतो, अंतर किलोमीटरमध्ये मोजतो, वजन किलोग्रॅममध्ये मोजतो. ठीक आहे. एखादं पाणी किंवा एखादा द्रव पदार्थ मोजायचा असेल तर आपण लिटर्समध्ये मोजतो. ठीक आहे. वेळ मोजायचा असेल तर सेकंदामध्ये मोजतो. तसं ध्वनीची तीव्रता मोजायची, का तो किती तीव्रतेचा ध्वनी आहे हे मोजायचं आहे. तर ते कशामुळे मोजता येतं, कशामध्ये मोजता येतं, तर डेसिबलमध्ये मोजता येतं, ज्याला शॉर्ट फॉर्म DB म्हणतात, स्मॉल d कॅपिटल B. याला काय म्हटलं तर DB. DB म्हणजे काय, डेसिबल्स. ठीक आहे, डेसिबल. ओके. मग याच्यामध्ये मोजतात. आपल्या घशातील स्वरयंत्रामध्ये असणाऱ्या, आता बघा, ध्वनी आपण कसा निर्माण करतो, समजा आता आपलं शरीर ध्वनीचा स्त्रोत आहे, तर आपल्या कुठून निर्माण होतो, तर घशातनं आपला जो काही ध्वनी आहे तो निर्माण होतो. कसा निर्माण होतो, तर आपल्या घशात काय आहे, स्वरतंतू आहेत. आपल्या घशात काय आहे, स्वरतंतू आहेत. त्यांचं व्हायब्रेशन होतं, त्यांच्यात कंपन होतं, आणि त्या कंपनातनं विविध आवाज निघतात, आणि त्या आवाजांमुळे ध्वनी निर्माण होतो. कुठे, आपल्या घशामध्ये. आणि घशातनं तो कोणाच्या मुखावाटे बाहेर पडतो, आणि परत कंपन होऊन तो हवेत बाहेर पडतो, आणि तो समोरच्याला ऐकू येतो. ठीक आहे. आणि नेक्स्ट, स्वरयंत्रातून निघणाऱ्या ध्वनीचा दर्जा ध्वनितंतूंच्या ताठरपणावर अवलंबून असतो. का तुमचे जे काही व्होकल कॉर्ड्स आहेत, तंतू, ते किती ताठ आहेत, ते किती स्ट्रेट आहेत, त्या स्ट्रेटपणावर तुमच्या ध्वनीच्या आवाजाची पातळी ठरते किंवा ध्वनीचा दर्जा ठरतो. ठीक आहे. एखाद्याचा आवाज बारीक असेल तर स्वरतंतू काय आहेत, बारीक आहेत. ठीक आहे. एखाद्याचा आवाज जड असेल तर स्वरतंतू काय आहेत, जाड आहेत. ठीक आहे. बघूया, तुम्हाला दाखवतो स्वरतंतू कसे असते, दाखवतो तुम्हाला. बघा, हे आहे तुमचं स्वरतंतू. बघा, हे आपलं मुख आहे, हे नाक, हे तोंड. ठीक आहे. हा घशाचा भाग, आपला मुखाचा भाग, हा घशाचा भाग. ठीक आहे.
आता इथून जेव्हा अन्न आत जातं, इथं 2 नलिका असतात, एक श्वासनलिका, एक अन्ननलिका. आता बघा, ही श्वासनलिका कधी पण मागं असते. ओके, सॉरी, श्वासनलिका ही अन्ननलिका मागं असते, सॉरी फॉर माय मिस्टेक, आणि जी काही अन्ननलिका आहे ती पुढे असते. ठीक आहे, आणि इथे एक झडप असते, झडप, कारण अन्न गिळताना त्या श्वासनलिकेत अन्न जाऊ नये म्हणून ते झडप असते. आणि ही कधी झडप उघडते, जेव्हा श्वास घेतो तेव्हाच ही झडप उघडते, श्वास आत जातो परत बंद होते. आणि अन्ननलिकेला झडप नसते, कारण तिथे अन्न कंटिन्यू जात असतं. ठीक आहे, तर श्वासनलिकेत अन्न जाऊ नये म्हणून तिथे झडप असते. तर बघा इथं कसं आहे, ही झडप आहे, अधिस्वर द्वार म्हणतात तिला, अधिस्वर द्वार. अन्न गिळताना श्वासनलिकेचा मार्ग झाकणारी झडप. ठीक आहे, म्हणजे अन्ननलिका गिळताना, म्हणजे अन्न घेताना श्वासनलिकेवर काय होते, ती झडप, दरवाजा, म्हणजे ती श्वासनलिकेचा मार्ग बंद करते, जेणेकरून श्वासनलिकेत अन्न अडकणार नाही. नंतर काय आहे, स्वरतंतू. बघा हे स्वरतंतू असतं तिथे, हे इथं दिसतायला एवढेच दिसत आहे, ॲक्च्युअल ते एवढे तिथं. हा घशाचा भाग, हे ध्वनितंतू, हे स्वरयंत्र टोटली, त्याच्यामध्ये व्होकल कॉर्ड्स आहेत ह्या. ठीक आहे, आणि इथं बघायचं तर इथं असतात ते. ठीक आहे, तर हे स्वरतंतू आहेत. नंतर ही श्वासनलिका दाखवली, ही अन्ननलिका मागची. ठीक आहे, राहील गोष्ट लक्षामध्ये, श्वासनलिका पुढची आहे, अन्ननलिका मागची आहे. मग हे द्वार बंद होतं जेव्हा आपण अन्न गिळतो, आणि मग इथून अन्न असं स्ट्रेट जातं, जेणेकरून इथं ते जाणार नाही, ही झडप बंद करते, आणि इथून स्ट्रेट अन्न कुठे जातं, मागच्या अन्ननलिकेत जातं. ठीक आहे, तर मग बघ हे जे स्वरतंतू आहेत, जेव्हा आपण श्वास घेतो त्या श्वासामुळे ते दोन, हे जे कॉर्ड्स असतात, अशा दोन आहेत तारा, त्यांच्यामध्ये ती हवा जाते. ते हवा गेल्यामुळे काय होतं, ह्या कॉर्ड्स व्हायब्रेट होतात, आणि ते व्हायब्रेट झाल्यामुळे आवाज क्रिएट होतो, आणि तो मुखावाटे बाहेर पडतो. मग काय होतं की आपल्या तोंडासमोरची जी काय हवा आहे तिच्यावर त्या स्वर जे काय बाहेर पडले त्यांचा आघात होतो या चेहऱ्याच्या पुढच्या हवेवर. ठीक आहे, आता समजा मी, हा चेहरा आहे, इथं हवा आहे. ओके, तर इथल्यावर दाब पडतो, तोंडातनं जेव्हा ती बाहेर फेकला जातो स्वर, तेव्हा इथं दाब पडतो. दाब पडून काय होतं, इथं सर्व जे काही धुलीकण किंवा वायुकण आहेत ते एकत्र येतात. नंतर इथले ते विरल असतात. ओके, परत एकत्र येतात. मग काय होतं, हे दाब पुढे ढकलतो, मग तो इथं विरल होतो, इथं एकत्र येतो. ओके, मग हे दाब परत पुढे ढकलता, इथं परत विरल होतो. ठीक आहे, म्हणजे काय होतं, विरलन परत आकुंचन, विरलन आकुंचन, विरलन आकुंचन असं होतं. आणि अशा पद्धतीने तो साऊंड वेव्ह पुढे जाते. आणि आपले कानाचे पडदे असतात, तर कर्ण जेव्हा मी तुम्हाला शेवटी सांगेल तेव्हा बघायचं का कानावर कसा आवाज ऐकू. तोपर्यंत आता मुखावाटे कसं स्वरयंत्र निर्माण झालं आहे, स्वरयंत्र जे कॉर्ड्स असतात ते काय होतात, तुमचे व्हायब्रेट होतात. जेव्हा आपण श्वास घेतो आत खेचले गेले हवामुळे तो व्हायब्रेट होतात, मुखावाटे आवाज बाहेर पडतो. इथपर्यंत क्लिअर आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा, इथे परत ध्वनिशास्त्र म्हणजे काय त्याचं, ते मगाशी आपण बघितलं, ते घशातील स्वरयंत्रामुळे ध्वनीच्या कंपनांमुळे ध्वनी निर्माण होतो, आणि ताठरपणावर ध्वनीचा दर्जा अवलंबून असतो. बघा, मग पुरुषांचा आवाज जड का असतो, कारण पुरुषांचे स्वरतंतू 20 मिलीमीटर लांब असतात. म्हणजे स्वरतंतू किती लांब पाहिजे, पुरुषांचे 20 मिलीमीटर साधारण, आणि स्त्रियांचे किती असतात, 15 असतात. स्त्रियांचे 15 असतात. त्याच्यामुळे काय होतं, जो का स्त्रियांचा आवाज असतो तो थोडा बारीक असतो, पुरुषांचा आवाज थोडा जड असतो, कारण स्वरतंतूंमधला फरक. इथं आपण बघितलं का ध्वनितंतूंच्या ताठरपणावर ध्वनीचा दर्जा अवलंबून असतो. ठीक आहे, मग आणि लहान मुलांचा अजून असतो, कारण लहान मुलांचे डेव्हलपिंग स्टेजमुळे असल्यामुळे त्यांचे स्वरतंतू छोटे असतात, त्याच्यामुळे त्यांचा आवाज पण बारीक असतो. म्हणजेच पुरुष, स्त्रिया, लहान मुले यांचा आवाज वेगळ्या पट्टीचा असतो, कारण का स्वरतंतूंची साईज डिफरंट असते, स्वरतंतूंचा आकार हा वेगवेगळा असतो, त्याच्यामुळे त्यांच्यात काय होतं, आवाजाची पातळी वेगवेगळी असते. ठीक, नेक्स्ट बघा, आता ध्वनी कसा ऐकू येतो. आता ध्वनी कसा बाहेर पडतो ते बघितलं, ऐकू कसा येतो बघा. ध्वनीच्या स्त्रोताभोवती हवा असते, जसं मी तुम्हाला सांगितलं. आता आपला हा स्त्रोत आहे, आपलं समजा मुख हे जे आहे ते स्त्रोत आहे, तर त्याच्या भोवती काय हवा आहे. मग बघा, तर ध्वनी स्त्रोताचे कंपन होऊ लागले, इथल्या स्वरतंतूंचं कंपन होऊ लागलं की त्याच्या लगतचे हवेचे थर हे कंप पावतो. म्हणजे हे जो हवेचा थर आहे माझ्या चेहऱ्यासमोरचा, तोही कंप पावतो इथून हवा बाहेर पाडल्यावर. ठीक आहे, म्हणजे इथली जी हवा आहे ती कंप पावणार. ठीक आहे, मग कंप पावल्यावर काय होतं, ध्वनीच्या स्त्रोतापासून सर्व दिशांना ध्वनीच्या कंपनीची लाट पसरते. एक लाट अशी पसरते, अशी. ठीक आहे, लाट पसरते. जसं आपण बघा पाण्यात खडा टाकल्यावर कसे गोल 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 रिंग्स तयार होतात,
ती पण एक प्रकारची लाट असते, किंवा समुद्रावर पण लाटा आपण बघितल्या आहे. तर कंप निर्माण झालं का असं ध्वनीची लाट पसरते. मग या लाटेलाच काय म्हणतो आपण, ध्वनी लहर म्हणतो. मग या लाटेला काय म्हणायचं, ध्वनी लहर म्हणायचं. या लाटेलाच काय म्हणायचं, ध्वनी लहर. याला साऊंड वेव्ह म्हणतो इंग्लिशमध्ये आपण. त्याला काय म्हणतो इंग्लिशमध्ये, साऊंड वेव्ह म्हणतो. ठीक आहे. मग ही ध्वनी लहर होते, या लाटेला ध्वनी लहर म्हणतो आपण. मग या ध्वनी लहरी आपल्या कानापर्यंत पोहोचतात. मग हळूहळू हवेचं विरल आकुंचन काय होतं, कानाच्या पडद्यावर तो आवाज पडतो ध्वनी लहरींच्या मार्फत. आणि मग कानाच्या कुठे जातो, इथून आत जे कानाच्या छिद्रामधनं जे काही एक कानाचा पडदा आहे आपल्या, ठीक आहे, त्याच्यावर तो कानातील जे काही नाजूक पडदा आहे त्याच्यावर तो आदळते, ती ध्वनी तरंग आदळते. मग आदळल्यावर काय होतं, तो जो काही ध्वनीचा पडदा आहे, जो काही कानातील पडदा आहे नाजूक पडदा, तो पण कंप पावतो. तो पण काय होतो, कंप पावतो, म्हणजे तो व्हायब्रेट होतो. मग याच्यामुळे काय होतं, कानात तयार होणारी संवेदना कानातील चेतातंतूद्वारे मेंदूपर्यंत पोहोचते. मग त्याचं व्हायब्रेशन झाल्यावर जी काय आपली न्यूरल सिस्टीम आहे, ठीक आहे, तर तिच्याद्वारे त्या संवेदना मेंदूपर्यंत पोहोचवल्या जातात. आणि मेंदूपर्यंत पोहोचलं म्हणजे मग मेंदू काय करतो, तर आवाज ओळखण्यास मदत करतो. बघा, आपल्या आजूबाजूला जर का कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकू आला तर आपण लगेच काय म्हणतो की कुत्रं कुठेतरी भुंकते, कारण का आपल्याला तो आवाज फॅमिलियर आहे. किंवा चिमणीचा चिवचिवाट ऐकू आला तर आपण काय म्हणतो, चिमणी चिवचिवाट करते, कारण ते आवाज आपल्याला ओळखीचे झाले. ते आवाज आल्यावर आपल्या कानात कंप पावले जातात, कानाचा पडदा हलतो, कानाचा पडदा हलला का त्याच्या संवेदना आपल्या मेंदूपर्यंत पोहोचतात. आणि मेंदू काय करतो, तो आवाज ओळखण्यासाठी किंवा बायफर्गेट करण्यासाठी मदत करतो आपल्याला. ठीक आहे. याला काय म्हणायचं, हे चेतातंतूद्वारे होतं आणि याला ध्वनी ऐकू येणं म्हणतात. याला काय म्हणतात, ध्वनी ऐकू येणं. ठीक आहे. मग ध्वनी लहरींचे प्रसारण वेगळ्या माध्यमात वेगळ्या वेगाने होते. मग आता साधारण आपल्या अवतीभोवती हवेचं माध्यम असतं, ठीक आहे, पण मग फक्त ध्वनी हा हवेतनंच फिरतो का, असं काही नाही. ध्वनीला माध्यमाची आवश्यकता असते, प्रकाशाला नसते. आपण मागच्या वेळी जेव्हा प्रकाश बघितलं, प्रकाशाला माध्यमाची आवश्यकता नाही, म्हणूनच सूर्यापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश आरामात पोहोचतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. पण ध्वनी लहरीचं तसं आहे का, नाही. ध्वनी लहर काय आहे, अणुतरंग आहे. अणुतरंग म्हणजे काय, लॉन्जिट्युडिनल वेव्ज. लॉन्जिट्युडिनल म्हणजे अणुतरंग आहे ती, त्याच्यामुळे तिला माध्यमाची आवश्यकता आहे. आणि तिच्यात वायूमध्ये सर्वात जास्त ध्वनी प्रसारण होतं, द्रवापेक्षा त्याच्यापेक्षा कमी होतं, आणि द्रवापेक्षा स्थायूत जास्त वाढतं. ठीक आहे. म्हणजे काय होतं, परत बघूया आपण. वायूपेक्षा द्रवातून जास्त होते, द्रवापेक्षा स्थायूतून जास्त होते. ठीक आहे. म्हणजे सर्वात कमी कशात होते, वायूमध्ये सर्वात कमी प्रसारण होते. वायूमध्ये आवाज जो असतो तो कमी प्रसारित होतो. मग कशात होतो, त्याच्यापेक्षा द्रवात होतो, आणि त्याच्यापेक्षा कशात होतो, स्थायूत होतो. बघा, लहानपणी आपण शाळेत गेल्यावर जेव्हा बेंचला आपण कान टेकवतो आपला आणि वाजवतो, बेंच वाजवला असेल लहानपणी, तर आवाज जास्त ठळकपणे ऐकू येतो, क्लिअर ऐकू येतो. ठीक आहे. पण हेच हवेतनं एखादी गोष्ट जर का मी एका समथिंग अंतरावर असेल, लांब अंतर असेल, तर हवेतनं जरी माझ्यापर्यंत काही गोष्टी ऐकू येतात पण पूर्ण स्पष्टपणे ऐकू येत नाही. त्याच्यामुळेच ध्वनीचा जो वेग असतो तो हवेत कमी आहे, त्याच्यापेक्षा जास्त द्रवात आहे म्हणजेच पाण्यात आहे, आणि त्याच्यापेक्षा जास्त स्थायूत आहे, म्हणजे ज्याला आपण जे काही सॉलिड गोष्टी म्हणतो त्याच्यामध्ये सर्वात जास्त ध्वनीचा वेग असतो. म्हणजे घन पदार्थांमध्ये सर्वात जास्त, वायू पदार्थांमध्ये सर्वात कमी. कोणाचा, ध्वनीचा वेग. आणि प्रकाशाचं तसं काही नाही. प्रकाश इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे, प्रकाशाचा वेग किती आहे, 3,00,000 किलोमीटर पर सेकंद. ठीक आहे. बघूया नेक्स्ट. मग आता त्याची तीव्रता आणि पातळी कशी ठरते. आता आपण स्त्रोत बघितला, तो कसा वापरतो ते बघितलं. आता त्याची तीव्रता आणि पातळी कशी ठरते बघा. ध्वनीचा लहान मोठेपणा सांगण्यासाठी ध्वनीची तीव्रता व पातळी या दोन संज्ञा वापरल्या जातात. तीव्रता म्हणजे इंटेन्सिटी, पातळी म्हणजे त्याची लेवल. ठीक आहे. साऊंड लेवल आणि साऊंड इंटेन्सिटी. तर बघा, ध्वनीची तीव्रता ही ध्वनीच्या कंपनाच्या आयामाच्या वर्गाच्या प्रमाणात असते. आता आयाम म्हणजे काय, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो ॲम्प्लिट्यूड. इंग्लिशमध्ये काय म्हटलं तर ॲम्प्लिट्यूड. ही जी अशी तरंग असते ना, तर ह्या बेसिक लाईनपासून ही तरंग किती उंची आहे याला म्हणतात आता ॲम्प्लिट्यूड. याला म्हटलं आता आयाम. त्याला काय म्हटलं आता आयाम. मग तीव्रता किती, जेवढी जास्त आयाम तेवढी जास्त तीव्रता, जेवढा कमी आयाम तेवढी कमी तीव्रता. म्हणजे आयामावर कधी पण तीव्रता अवलंबून असते. मग ते किती प्रमाणात, तर आयामाच्या वर्गाच्या प्रमाणात. म्हणजे ह्या जो ॲम्प्लिट्यूड आहे याचा स्क्वेअर, वर्ग, याच्या वर्गाच्या प्रमाणात आपल्याला काय मिळते, ध्वनीची तीव्रता मिळत असते किंवा कळत असते. ठीक आहे. थोडक्यात जर का आयाम दुप्पट केला तर ध्वनीची तीव्रता चौपट होते. ओके. म्हणजे डबल ॲम्प्लिट्यूड असेल तर ध्वनीची तीव्रता त्याच्या
चौपट असते, म्हणजे त्याच्या सेकंड प्रपोर्शनमध्ये दुप्पट असते त्याच्या. आली का गोष्ट लक्षामध्ये? म्हणून याला काय म्हटलं आता बघा, आयाम दुप्पट केला तर ध्वनीची तीव्रता चौपट होते आणि ॲम्प्लिट्यूड म्हणजेच आयाम. ठीक, नेक्स्ट बघूया. मग ध्वनीची पातळी ही बघितलं आपण का डेसिबलमध्ये मोजतात, हा एकक आहे त्याचं, म्हणजे ध्वनीची पातळी आणि तीव्रता मोजायची ती कशामध्ये? डेसिबलमध्ये मोजतात. ठीक आहे. ध्वनीच्या तीव्रतेचा वापर करून गणिती सूत्राने डेसिबल या ध्वनीच्या पातळीचे परिमाण काढता येते. मग काय करतो आपण? डेसिबल्सला गणिती सूत्र वापरून काय करतो? त्याची पातळी काढून त्याचे परिणाम काढता येतात. का किती ध्वनी पातळीचं साऊंड आपल्या कानांसाठी योग्य आहे, किती योग्य नाही आहे, किती आपण ऐकू शकतो, कोणता आवाज आपण ऐकू शकत नाही, हे काय गणिती सूत्राने जेव्हा आपण डेसिबलच्या याच्यात आपण ध्वनीची पातळी मोजतो तेव्हा या गोष्टी आपल्याला कळतात. आपल्या कानाला कधीपर्यंत त्याचा आवाज ऐकू येतो? 20 हर्ट्ज ते 20 kHz इथपर्यंतचा आवाज आपल्याला ऐकू येतो. ठीक आहे. नेक्स्ट, मग डेसिबल नाव कशाहून पडलं? तर अलेक्झांडर ग्राहम बेल हा शास्त्रज्ञ होता. याच्या कार्याच्या सन्मानार्थ ध्वनी पातळी डेसिबलमध्ये मोजतात. डेसिबेल म्हणा किंवा डेसिबल म्हणा, म्हणूनच हे डेसिबेल किंवा डेसिबल, ग्रॅहम बेल, त्याच्यामुळं डेसिबलमध्ये त्याचं आपण युनिट मोजतो. कसलं? याची ध्वनीची पातळी कशात मोजतो आपण? डेसिबलमध्ये. कोणाच्या? शास्त्रज्ञाच्या, अलेक्झांडर ग्रॅहम बेल या शास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ. ठीक. नेक्स्ट, ध्वनीची तीव्रता 10 पटींनी वाढते तेव्हा ध्वनी पातळी 10 डेसिबलनी वाढते. त्याची पटीवर काय अवलंबून असतं? डेसिबल पण अवलंबून असतं. 1 पट वाढली तर 1 डेसिबल वाढणार, 2 पट वाढली तर 2 डेसिबल, 3 वाढलं तर 3 डेसिबल, असं लॉंग ऑन. मग 10 पटींनी वाढली तर 10 डेसिबलने ध्वनी पातळी वाढते. ठीक. नेक्स्ट, आता जो हर्ट्झ नावाचा शास्त्रज्ञ त्यांनी काय सांगितलं? हा जर्मन भौतिक शास्त्रज्ञ होता, जर्मन फिजिसिस्ट होता. सर्वप्रथम त्याने बिनतारी संदेश वाहनाचे प्रसारण व तरंगाची स्वीकृत केली. ठीक आहे. बिनतारी संदेश यंत्र आणि प्रसारण, संदेश वाहनाचं प्रसारण व तरंगही स्वीकृत कोणी केलं? हर्ट्झने. म्हणून आज पण आपण जी काही फ्रिक्वेन्सी आहे, साऊंड फ्रिक्वेन्सी, ती कशात मोजतो? हर्ट्झमध्ये मोजतो. हर्ट्झमध्ये मोजतो. जी काही फ्रिक्वेन्सी आहे ती आपण हर्ट्झ मोजतो. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? का एका सेकंदामध्ये किती आवर्तने, किती पूर्ण वेव्हचे कंप्लिशन झाले, किती वेळा वेव्ह ती फिरली किंवा परत आलेली आहे, तिला काय म्हटलं आता? फ्रिक्वेन्सी म्हटलं. आता जसा हा ट्युनिंग फोर्क आहे, तुम्ही 8वीच्या पुस्तकात ट्युनिंग फोर्क बघितला असेल असा. ओके, याची फ्रिक्वेन्सी 512 आहे, म्हणजेच एका सेकंदामध्ये 512 वेळा तो व्हायब्रेट होतोय. 512 वेळा त्याचं काय होतंय? व्हायब्रेशन होते. म्हणून त्याला काय म्हटलं? आता फ्रिक्वेन्सी म्हटलं. आता तिला आपण फ्रिक्वेन्सी बरोबर त्याला काय म्हणतो आपण? फ्रिक्वेन्सीलाच आपण आवर्तन म्हणतोय. ठीक आहे, आवर्तन म्हणतोय आपण त्याला. नेक्स्ट बघूया. आता ध्वनीचं कॉन्सेप्ट परत, की वेगवेगळ्या याच्यात आपण ध्वनी कशी मोजू शकतो किंवा ध्वनीचा ॲफेक्ट कसा होतो, जी काही आवाज आहे त्याला वेगवेगळ्या वातावरणाच्या माध्यमातून कसं त्याच्यावर परिणाम होतो ते बघूया आपण. बघा, ध्वनीचा वायूमधील वेग. आता जर का हवेत ध्वनी जात असेल तर त्याचा वेग कसा असतो? बघा, वायू माध्यमातून जाणाऱ्या ध्वनी तरंगाचा वेग वायूच्या भौतिक स्थितीवर अवलंबून असतो. म्हणजे कोणती? भौतिक, फिजिकल कंडिशन ऑफ एअर, त्याच्यावर काय असतं अवलंबून? ध्वनी तरंगाचा वेग, साऊंड वेव्हचा व्हेलॉसिटी डिपेंड असते. भौतिक स्थिती म्हणजेच वायूचे तापमान, त्याची घनता, त्याचा रेणुभार. भौतिक स्थिती स्पेसिफाय काय केली आहे? त्याचे तापमान, टेम्परेचर. दुसरं घनता म्हणजे डेन्सिटी, व्हॉल्यूम म्हणूया, व्हॉल्यूम. ठीक आहे. आणि रेणुभार म्हणजे त्याचा मॉलिक्युलर वेट. ठीक आहे, मॉलिक्युलर वेट. म्हणजे तुम्हाला विचारलं का ध्वनी तरंगाचा वेग कशावर अवलंबून असतो किंवा ध्वनीचा वायू वेग कशावर अवलंबून असतो, तर काय सांगाल? तापमान, घनता, रेणुभार. किंवा असं देतील खालीलपैकी कशावर ध्वनीचा वेग अवलंबून असतो. मग अ ब क मध्ये असं येतील अ तापमान, ब घनता, क रेणुभार. तुम्हाला ते सांगता आलं का? याचं उत्तर तिन्ही आहे. ठीक आहे. तर मग भौतिक स्थिती म्हणजे काय? वायूचं तापमान, त्याची घनता, त्याचा रेणुभार, याच्यावर काय अवलंबून असतो? भौतिक स्थिती म्हणजेच जी काही वायूची भौतिक स्थिती अवलंबून असते तिच्यावर काय असतो? ध्वनी तरंगाचा वेग अवलंबून असतो. ठीक. नेक्स्ट, टेम्परेचर. मग टेम्परेचर कसं अफेक्ट करतं? ध्वनीचा वेग माध्यमाच्या तापमानाच्या वर्गमूळाच्या समानुपाती, म्हणजेच तापमान चौपट झाल्यास गती दुप्पट होते. तापमान चौपट झाल्यास गती दुप्पट होते. म्हणजे बघा टेम्परेचर, आता उन्हाळ्यात बघा आवाज कधी कधी लुप्त होऊन जातो. हवेत ह्युमिडिटी कमी असेल तर लांबपर्यंत आवाज ऐकू येतो, हवेत आर्द्रता असेल तर आवाज ऐकू येतो, पण हवेत आर्द्रता नसेल तर लांबवरचा आवाज ऐकू येत नाही. म्हणजे तापमानाचा फरक सुद्धा
तुमच्या साऊंड वेव्हवर पडतो. कसा बघा, ध्वनीचा वेग माध्यमाच्या तापमानाच्या, म्हणजे जे काय माध्यम आहे, समजा आता हवेचं जे काही टेम्परेचर आहे त्याच्या वर्गमूळाच्या, म्हणजे समजा ही टेम्परेचर आहे, टेम्परेचर जे काय असेल त्याचं स्क्वेअर रूटला डिरेक्टली प्रपोर्शनल असतं, डायरेक्ट समानुपाती, वर्गमूळाच्या समानुपाती. ठीक आहे, म्हणजे समजा टेम्परेचर 36 डिग्री असेल तर तुमचा ध्वनीचा वेग किती असेल 6, कारण 36चा वर्गमूळ किती 6, आणि 6 काय आहे डायरेक्टली प्रपोर्शनल टू वेलोसिटी ऑफ साऊंड. ठीक आहे, तापमान चौपट झाल्यास गती दुप्पट होते. ठीक आहे, म्हणजे तुमचं तापमान जेवढे त्याच्या निम्म तुमचं वेलोसिटी असेल. क्लिअर. बघा, नंतर डेन्सिटी, घनता, ज्याला आपण रोने डिनोट करतो, तर त्याच्यावर कसं अवलंबून असतं, तर ध्वनीचा वेग हा माध्यमाच्या घनतेच्या वर्गमूळाच्या व्यस्त प्रमाणात असतो. ध्वनीचा वेग हा माध्यमाच्या घनतेच्या, माध्यम जे काही वापरतो आपण त्याच्या घनतेच्या वर्गमूळाच्या व्यस्त प्रमाण, हे समानुपाती आहे आणि हे व्यस्त आहे, उलटं. म्हणजेच घनता चौपट झाल्यास गती अर्धी होते. म्हणजे बघा, हे वाढल्यावर तर हे पण वाढतं, ठीक आहे, पण हे कमी का वाढतं, कारण स्क्वेअर रूट आहे, इथं पण स्क्वेअर रूट आहे, म्हणजे हे डायरेक्ट चौपटचं अर्ध होऊन जातं. गोष्ट आली का लक्षामध्ये, का बिकॉज ऑफ स्क्वेअर रूट. बिकॉज ऑफ स्क्वेअर रूट म्हणजे जेवढी घनता जास्त तेवढं कमी त्याची वेलोसिटी, आणि जेवढी घनता कमी तेवढी वेलोसिटी जास्त. राहील गोष्ट लक्षामध्ये. बघा, इथं घनता व चौपट झाल्यास, घनता चौपट झाली त्याची, तर गती काय झाली, अर्धी झाली. डेन्सिटी वाढली तर वेलोसिटी कमी झाली. कळालं. ठीक. नेक्स्ट, रेणुभार, मॉलिक्युलर वेट. मॉलिक्युलर वेट काय सांगतं, का ध्वनीचा वेग हा माध्यमाच्या रेणुभाराच्या वर्गमूळाच्या व्यस्त प्रमाणात असतो. म्हणजे तुमची डेन्सिटी आणि रेणुभार एका प्रकारचे आहे. डेन्सिटी पण रिव्हर्समध्ये आहे आणि व्यस्त प्रमाणात आहे आणि स्क्वेअर रूटमध्ये आहे, आणि तुमची जी काही रेणुभार आहे तो पण व्यस्त प्रमाणात आहे आणि तुमचा स्क्वेअर रूटमध्ये आहे. फक्त जे काही तापमान आहे ते डिरेक्टली प्रोपोर्शनल आहे, पण स्क्वेअर रूट, म्हणजे तिन्ही गोष्टी स्क्वेअर रूटमध्ये आहे. फक्त तुमची डेन्सिटी आणि तुमची रेणुभार हे व्यस्त प्रमाणात आहे. ठीक आहे, क्लिअर. नेक्स्ट, हे महत्त्वाचे मुद्दे तुमचे 9वीच्या पुस्तकातले. आता काय सांगतोय हा मुद्दा इतिहासात डोकवताना, इटालियन शास्त्रज्ञ स्पालांझानी, हा लक्षात ठेवायचा आहे. इटालियन शास्त्रज्ञ स्पालांझानी याने वटवाघुळाच्या शरीरातील विशिष्ट रचनेचा शोध प्रथम लावला. आता कोणत्या विशिष्ट रचनेचा बघूया. वटवाघुळांचे एक एक अवयव, कान, नाक, डोळे इत्यादी एक एक वेळी बंद करून त्यांना अंधारात उडत सोडून वटवाघुळे अंधारात बेधडक कशी उडतात त्याचे गुण स्पांजेलने उकळले. किंवा वटवाघूळ नक्की अंधारात उडू कसं शकतं, कारण बघा, साधारण पक्षी संध्याकाळ सूर्यास्त झाला तर उडत नाही, झाडावर बसून घेतात ते त्यांच्या निवाऱ्यावर. पण वटवाघूळ हा असा प्राणी आहे, तो रात्री पण उडू शकतो. मग हा रात्री बाबा उडतो कसा अंधाराचा, याला दिसतं कसं. म्हणून या स्पालांझानीने काय केलं, कोण होता, इटालियन शास्त्रज्ञ, त्यांनी काय केलं की एकदा कान झाकून पाहिले, ठीक आहे, आणि त्यांना अंधारात उडवलं, प्रयोग केला. मग ते व्यवस्थित उडताय का, भिंतीवर धडकताय ते बघितलं. मग एकदा डोळे झाकले, मग परत उडवलं, मग बघितलं त्यांना उडता येते का नाही. आणि एकदा काय झाकलं, नाक झाकलं, का बाबा नाकाद्वारे सेन्सेस करून ते उडतायत का, बाबा का आजूबाजूचा वास घेऊन उडतायत का, तसं त्यांनी चेक केलं. मग त्याला काय कळालं की कान बंद केलेले वटवाघूळ धडाधड आपटू लागले. ज्यांचे कान बंद होते ते भिंतीवर काय करायला आपटू लागले, ते आपटून पडू लागले. पण ज्यांचे डोळे किंवा नाक बांधले होतं त्यांच्या बाबतीत असं काहीही घडलं नाही. बघा, डोळे उघडे असूनही त्यांचा उपयोग होत नव्हता. म्हणजे बघा, फक्त कान बंद होते पण डोळे नाक तर उघडं होतं ना, पण तरी ते भिंतीवर आपटत होते. ठीक आहे, याचा अर्थ काय झालं, का ते डोळ्यांनी आणि नाकानी बघत नव्हते. म्हणजे डोळ्यांनी बघतही नव्हते, नाकाने वास घेऊन पण ते काही उडत नव्हते. याचा अर्थ कानाशी साधर्म्य असलेली गोष्ट काहीतरी घडत होती. मग काय घडत होती की त्यावरून वटवाघळांच्या अंधारातील भराऱ्याची सारी भिस्त कानांवर असते, डोळ्यांवर नसते, हे स्पष्ट झाले. म्हणजेच ते काय करतात, एक साऊंड क्रिएट करतात तोंडावाटे, आणि तो साऊंड काय असतो, अल्ट्रासॉनिक असतो. तो भिंतींवर किंवा ऑब्जेक्ट त्याच्यावर असतात, ऑब्स्टॅकल्स येतात त्यांच्यावर आदळतो आणि एको परत क्रिएट होऊन तो त्यांच्या कानावर मिळतो. आणि त्या एकोमुळे त्यांना कळतं की कुठे ऑब्स्टॅकल किंवा अडथळा आहे किंवा कुठे नाही आहे, त्याद्वारे ते उडायचा प्रयत्न करत असतात. त्याच्याचमुळे कान बंद झाले, आणि कान बंद झाल्यामुळे त्यांना जो एको साऊंड होता तोच मिळत नव्हता, आणि त्याच्याने ऑब्स्टॅकल कुठे हे कळत नव्हतं. त्याच्यामुळे ते काय होते, ते भिंतीवर आपटून पडत होते. ठीक आहे, कारण त्यांचे डोळे उघडे, नाक उघडे, तरी पण ते आपटून पडत का होते, ते ह्या गोष्टीमुळे, कारण जो एको साऊंड येतोच त्यांच्या कानांपर्यंत पोहोचत नव्हता किंवा अस्पष्टरित्या पोहोचत होता. त्याच्यामुळे ते काय, त्यांना ऑब्स्टॅकलचा अंदाज येत नव्हता, मध्ये चुकीच्या दिशेने उडाले, चुकीच्या दिशेमुळे भिंतीवर आदळून ते पडले.
ठीक आहे. मग वटवाघुळे जो श्राव्यातीत ध्वनी, श्राव्यातीत म्हणजे सांगतो तुम्हाला, काढतात तो समोरच्या पदार्थावर आपटून परावर्तित ध्वनी यांच्या कानांवर ऐकू येतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे अशा रीतीने समोरच्या पदार्थाचे अस्तित्व आणि अंतर याबद्दल वटवाघुळांना अंधारातही अचूक ज्ञान होते. अंधारात कसं दिसतं वटवाघुळांना? एको साऊंडमुळे. ते जे काही साऊंड वेव्ह पास ऑन करतायत तोंडावाटेत क्रिएट करून त्या भिंतींवर ऑब्जेक्ट्स आदळतं आणि एको साऊंड क्रिएट होऊन परत त्यांच्या कानांवर पडतो आणि अशाद्वारे त्यांना अंधारातही अचूक वेध घेऊन उडता येतं. ठीक आहे. नेक्स्ट बघा. मग आता जर का तुम्हाला कळले का आवाजाला माध्यमाची आवश्यकता असते, मग बघा इथं काय विचारले. चंद्रावर गेलेले दोन अंतराळवीर अगदी एकमेकांच्या जवळ राहून उभे राहून बोलले तरी त्यांना एकमेकांचे बोलणे ऐकू येणार नाही. का? कारण चंद्रावर वातावरणच नाही आणि वातावरण नाही म्हणजे माध्यम नाही, माध्यम नाही म्हणजे आवाज ऐकू येईल का? अजिबात नाही. मग बघा, चंद्रावर हवा नाही, ध्वनी प्रसारणासाठी आवश्यक माध्यम दोन अंतराळवीरांमध्ये नसल्याने त्यांच्यामध्ये माध्यमामार्फे होणारे ध्वनी प्रसारण होऊ शकत नाही. तेच की माध्यम नाही म्हणजेच हवा नाही आहे, हवा नाही तर मग एकमेकांशी जरी बोलले तर हवा ते जे काही ध्वनी ट्रान्सफर कसा करणार, तो कानापर्यंत येणार कसा? त्याच्यामुळे काय होतं, ते जवळ एकमेकांचे किती उभे राहिले तरी त्यांना ऐकू येत नाही एकमेकांशी काय बोलते ते. मग ते काय करतात, यामुळे ते अंतराळवीर भ्रमणध्वनीसारखे तंत्रज्ञान वापरून एकमेकांशी संवाद साधतात. भ्रमणध्वनीमध्ये वापरण्यात येणाऱ्या विशिष्ट लहरींना प्रसारणासाठी कुठल्याही माध्यमाची गरज नसते. मग ते काय करतात, रेडिओ फ्रिक्वेन्सी यूज करतात. रेडिओ फ्रिक्वेन्सी जे काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहे की मॅग्नेटिक वेव्ह आहे तुमची, जिच्याद्वारे संदेशवहन आरामात होतं, जिला माध्यमाची आवश्यकता राहत नाही. मग जो तुमचा मायक्रोफोन असतो त्याचं काय होतं, डिजिटल सिग्नलिंग होतं. मग बघा, अंतराळ स्पेस सूट बघितला असेल, असा तो गोल असतो असा, आणि त्याच्यात तो माणूस असतो, तर त्याच्या इथं असा मायक्रोफोन असतो. ठीक आहे. तर त्या मायक्रोफोनद्वारे त्याला काय होतं, डिजिटल सिग्नल्स असतात ते, आणि ते इलेक्ट्रॉनिक वेव्ह असल्यामुळे त्यांना माध्यमाची आवश्यकता नसल्याने आणि ते एकमेकांना सिग्नल पाठवून एकमेकांशी बोलतात. कारण का, चंद्रावर वातावरण नाही आहे. हे लक्षात ठेवायचे. क्वेश्चन विचारू शकता तुम्हाला, का चंद्रावर गेल्यावर आवाज का ऐकू येत नाही? मग तुम्हाला स्टेटमेंट वाईजमध्ये क्वेश्चन्स विचारू शकतात, वरीलपैकी काय योग्य म्हणून, किंवा चंद्रावर गेलेली माणसे कशा प्रकारे एकमेकांशी संवाद साधतील, तुम्हाला ते पण विचारू शकतात. तर मग याचा आन्सर इथे आहे. ठीक आहे, ते सांगायचं आहे. नेक्स्ट मग बघा, ध्वनी काय आहे? ध्वनी ही ऊर्जा तरंगाच्या स्वरूपात असते. जशी प्रकाश लहरींच्या स्वरूपात प्रकाश ऊर्जा असते, तशी ध्वनी ही ऊर्जा कोणत्या तरंगाच्या स्वरूपात, ज्याला आपण वेव्ज म्हणतो, त्या स्वरूपात ध्वनी ऊर्जा कधी पण असते. तुम्हाला विचारलं क्वेश्चन वाईज का ध्वनी पुढीलपैकी कोणती ऊर्जा ही तरंग स्वरूपात असते, तुम्हाला 4-5 ऑप्शन दिले, त्यापैकी आन्सर कोणतं योग्य असेल? ध्वनी. ठीक आहे. नंतर ध्वनी प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते, हे लक्षात ठेवायचं. हा 4 पॉईंट कधी पण. ध्वनीला, साऊंडला प्रपोगेट होण्यासाठी किंवा फिरण्यासाठी किंवा पोहोचण्यासाठी काय लागतं, तुम्हाला कधी पण काय लागतं, माध्यम लागतं. ठीक. ध्वनी तरंगामुळे माध्यमात संपीडन, अधिक घनतेचे क्षेत्र, विरलन, कमी घनतेचे क्षेत्र यांची शृंखला निर्माण होते. जसं मग असे बोललो ना, संपीडन म्हणजे काय, अधिक घनतेचे क्षेत्र, असे जवळजवळ. ठीक आहे. विरलन म्हणजे काय, लांब लांब. परत संपीडन म्हणजे जवळ, परत लांब लांब, परत जवळ, असं. याला काय म्हणतो आपण, याला संपीडन आणि विरलन म्हणतो. ठीक आहे. याचं संपीडन म्हणजे जर का घन असेल तर जवळ जवळ जवळ, लांब असेल तर लांब, परत जवळ, परत लांब, असं होतं त्याचं. ठीक आहे. याला काय म्हणतो आपण, साऊंड वेव्ह म्हणतो. याला काय म्हणतो, साऊंड वेव्ह, जी संपीडन आणि विरलन याची शृंखला निर्माण करून आवाज पोहोचवते किंवा तरंग पोहोचवते माध्यमामध्ये. नेक्स्ट काय आहे, माध्यमांच्या कणांचे आंदोलन आपल्या मध्यस्थितीच्या आजूबाजूस तरंग प्रसारणाची समांतर दिशेने होते. अशा तरंगांना अणुतरंग, लॉन्जिट्युडिनल वेव्ज म्हणतात. मग अणुतरंग म्हणजे काय, लॉन्जिट्युडिनल, आणि अवतरंग म्हणजे ट्रान्सवर्स. जसं तुम्हाला लाईट चॅप्टरमध्ये सांगितलं, इथं दिले बघा. अवतरंग म्हणजे ट्रान्सवर्स वेव्ह, अवतरंग म्हणजे ट्रान्सवर्स वेव्ह. बघा, माध्यमांच्या कणांचे दोलन, जस्ट अ मिनिट. आपण बघितलं का, हवेमध्ये वेगवेगळे विविध कण असतात, छोटे छोटे पार्टिकल्स असतात, डोळ्यांना दिसत पण नाही ते. तर त्या माध्यमांचं कणांचं दोलन कसं होतं, त्याच्यावर एकमेकांना आदळतात ते, आणि आदळल्यावर काय होतं की तरंग प्रसारणाच्या समांतर दिशेने होते. म्हणजे हे असे पुढे एकमेकांच्या समांतर चालत जातात.
हे याच्यावर आढळतात, हे याच्यावर आढळतात, हे याच्यावर आढळतात. आणि जो जिथं आढळतो तिथं फ्रिक्वेन्सी वाढते, जिथं कमी होते तिथं विरलन होतं. ठीक आहे. मग काय होतं, तरंग प्रसाराच्या समांतर दिशेने होते अशा तरंगांना अणुतरंग म्हणतात. त्याच्यामुळे ते एकमेकांना समांतर असल्यामुळे त्यांना आपण काय म्हणतो, लॉन्जिट्युडिनल वेव्ह, ज्याला अणुतरंग म्हणतो. आणि अवतरंग कशाला म्हणतात, का या उलट पाण्यात खडा टाकल्याने निर्माण होणाऱ्या तरंगात पाण्याचे कण वर खाली दोलन करतात. हे दोलन तरंग प्रसारणाच्या दिशेने लंबवत असतात. म्हणजे बघा, प्रसारणाची दिशा ही असेल तर तिला लंबवत, परपेंडिक्युलर 90 डिग्री अँगल, तर तिला काय म्हणायचं, ट्रान्सव्हर्स वेव्ह. आणि जर का पॅरलल असेल फक्त तर तिला काय म्हणायचं, लॉन्जिट्युडिनल वेव्ह. लक्षात राहील. तुम्हाला हे पण विचारू शकतात का, अणुतरंग हे समांतर दिशेने प्रवास करतात, अवतरंग हे लंब दिशेने प्रवास करतात. याच्यापैकी अ बरोबर, ब बरोबर, दोन्ही बरोबर, दोन्ही चूक, असं विचारू शकतात तुम्हाला. कॉन्सेप्ट आहे. कारण लॉन्जिट्युडिनल वेव्ह म्हणजे तुमची साऊंड वेव्ह आहे आणि ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणजे तुमची लाईट वेव्ह आहे. मग तुम्हाला उलटही विचारतील का, प्रकाश लहरी या लंब दिशेने प्रवास करतात, ध्वनी लहरी ह्या समांतर दिशेने प्रवास करतात. मग हे पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे का, हे कोणतं योग्य आणि कोणतं अयोग्य आहे. मग ठीक आहे, कोणत्याही फॉर्ममध्ये क्वेश्चन्स तुम्हाला विचारू शकतात ते. मग पाण्यात खडा टाकल्याने बघा, पाण्यात खडा टाकलं काय होतं, इथं खडा टाकला तर कशा या वेव्स तयार होतात, सर्क्युलर. ठीक आहे. या प्रसार माध्यमाच्या कशा आहे, लंब आहे बघा. ठीक आहे ना, प्रसार जे काही त्यांची प्रसारणाची दिशा त्याला लंब आहे, म्हणून हिला काय म्हटलं तर अवतरंग म्हटलं जातं, ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हटलं जातं. ठीक. नेक्स्ट बघा, हे घनतेतील बदल बघा कसे होतात. मग आजपासून जे सांगतो ना, हा ध्वनिवर्धक म्हणजे स्पीकर. ध्वनिवर्धक म्हणजे काय, स्पीकर. ओके. आता हे कॉम्प्रेशन, ज्याला संपीडन म्हणतो, रेअरफॅक्शनला विरलन म्हणतो आपण. आता कॉम्प्रेशनमध्ये बघा, हे सर्व जे काही कण आहेत ते एकत्र आहेत आणि रेअरफॅक्शन बघा एकमेकांपासून लांब आहेत. मग परत एकत्र आले, परत रेअरफॅक्शन, परत एकत्र आले, परत रेअरफॅक्शन. म्हणजे बघा, कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन, कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन, कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन, कॉम्प्रेशन. ठीक आहे, असं होतं. हा काय आहे, दाबातील बदल आहे. कधी एकत्र येत आहे, कधी लांब पडत आहे, कधी एकत्र येतं, कधी लांब पडतं. एकमेकांना आदळून जसं जसं त्याच्यात फ्रिक्वेन्सी पुढे पुढे ढकलतोय तसं तो एकत्र येते, लांब जातो, एकत्र येते, लांब जातोय. ठीक आहे ना, अशा पद्धतीने तो प्रवास करतोय. मग ध्वनिवर्धक बघा, इथं पण हे रेषांचे स्वरूप, हे कणांचे स्वरूप घेतलं, हे रेषांचे स्वरूप बघा. इथं कॉम्प्रेशन आहे म्हणजे गर्दी आहे, घनता जास्त आहे म्हणून एकत्र रेषा किती बघा. इथं विरल आहे, रेअरफॅक्शन आहे, इथं रेषा बघा किती बघा. ठीक आहे, इथं पण बघा, कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन, कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन. ठीक आहे. हे तुमच्या वेव्हच्या स्वरूपात. दाब, घनता किंवा दाब, ज्याला आपण डेन्सिटी किंवा प्रेशर म्हणूया. बघा, सरासरी घनता अथवा दाब. आता बघा, ह्याच्यातल्या जे काही दोन हे ॲम्प्लिट्यूड आहे, ही एवढी काय म्हणतो आपण, आयाम. बघा इथं ए म्हटलं, याला काय म्हटलं आता, ॲम्प्लिट्यूड. ठीक आहे. आणि दोन ॲम्प्लिट्यूडच्या उंचीमधल्या फरकाला काय म्हटलं आता, लॅम्बडा. त्याला काय म्हटलं आता, लॅम्बडा म्हटलं जातं. दोन ॲम्प्लिट्यूडमधल्या अंतराला काय म्हटलं जातं, लॅम्बडा. आणि हे काय आहे, सरासरी घनता व दाबचं हे फ्रिक्वेन्सी आहे का, हे एवढी सरासरी घनता आणि दाब आहे. ठीक. नंतर इथं बघा, जेव्हा दाब वाढतो बघा, वाढलेला दाब एवढाच आयाम वाढला आहे, कमी झालेला आहे, परत परत वाढला आहे, कमी झाला आहे, वाढला आहे, कमी झाला आहे. बघा, कमी झालेला हा, वाढलेला हा, वाढतो तेव्हा वरती जातो, कमी जातो तेव्हा खाली जातोय. ठीक आहे. नंतर बघा, विरलन आणि संपीडन म्हणून एक आवर्तन, म्हणजे हे एवढं जास्त, इथपासून तर इथपर्यंत, हे काय आहे, एक आवर्तन म्हणजे एक सायकल, वन सायकल. एक आवर्तन म्हणजे वन सायकल. मग अशा एका सेकंदात जेवढ्या सायकल क्रिएट होतील त्याला काय म्हणायचं, फ्रिक्वेन्सी. त्याला काय म्हणायचं, फ्रिक्वेन्सी, वारंवारता. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, वारंवारता. फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता, आयाम म्हणजे ॲम्प्लिट्यूड, कॉम्प्रेशन म्हणजे संपीडन, रेअरफॅक्शन म्हणजे विरलन. बघा, ही काय झाली, एक सायकल, याला आवर्तन म्हणूया. मग ध्वनीशी संबंधित हवेच्या रेणूंची गती, ध्वनीचे प्रसारण बघा कसं होते मध्ये. हे इथं तुम्हाला वेव्हच्या संपूर्ण फॉर्ममध्ये दाखवले आणि इथं कण स्वरूपात दाखवले. ठीक आहे. हवेतील काय बदल होतो नक्की, म्हणजे समजा तुमच्या चेहऱ्यात नाही, मुखात नाही, इथून आवाज गेलाय तर पहिले काय होईल, सर्व कण एकत्र येतील, दाब पडला, इथं दाब रिलीज झालाय, मग हा परत पुढे ढकलतोय तर हा परत एकत्र झालाय, परत हा ढकलतो याला तर इथे लांब झाले, परत इथे ढकलतो इथे एकत्र आले, परत तिथे ढकलतो लांब झाले, परत इथे ढकलतो वेगळे झाले, एकत्र झाले. ठीक आहे. तर याला काय म्हणतो आपण, कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन. ठीक. मग बघा, ध्वनी तरंगाची तरंग लांबी, ज्याला वेव्हलेंथ म्हणतो. वेव्हलेंथ म्हणजे कोणती, ही एवढी. हे असं बघितलं ना आपण,
ही काय आहे, तरंग लांबी एवढी तरंग लांबी. ठीक. मग तिला काय म्हटलं तर तरंग लांबी वेवलेंथ, ती कशाने मोजतात, लॅम्बडा. जे तुम्हाला मी सांगितलं की याच्यात मोजतात बघा, इथं दिले लॅम्बडा. तरंग लांबी दोन याच्यामधली एवढी पण मोजतात किंवा दोन याच्यामधली पण मोजली जाते. ठीक आहे, इथपर्यंत सुद्धा मोजली जाते किंवा दोन याच्यामधली, दोन याची मोजा किंवा दोन याची मोजा किंवा एक एवढी मोजा, ती काय झाली, वेवलेंथ झाली, लॅम्बडा. ठीक आहे. ओके. नंतर वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी, ती कशाने, न्यूने दाखवतात, अशी न्यूने दाखवतात. वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी, का एका सेकंदामध्ये किती सायकल्स झाले, मग अशी बोललो मी तुम्हाला. ट्युनिंग फोर्सचे 512 होतं, म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी किती झाली, 512 हर्ट्झ झाली. ठीक. बघा, आयाम म्हणजे ॲम्प्लिट्यूड, मग अशी दाखवलं तुम्हाला मी. माध्यमातील एखाद्या बिंदूपाशी घनतेचे एक आवर्तन पूर्ण होण्यासाठी लागणाऱ्या कालावधीस तरंगकाल, पिरियड म्हणतात, तो टीने दाखवतात. बघा, म्हणजे माध्यमातील एका बिंदूपाशी घनतेचे एक आवर्तन पूर्ण होण्यासाठी, म्हणजे ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत एखादी साऊंड वेव्ह जाते. ठीक आहे. आणि याची एक सायकल, म्हणजे इथपर्यंत येण्यासाठी याला एक सायकल लागत असेल. ठीक आहे. मग एवढा टाईम पिरियड, इथून इथं जाण्यासाठी जो काही टाईम पिरियड लागतो एक सायकलमध्ये, पण तो एक सायकलने कंप्लीट झाला पाहिजे एवढ्या टाईम पिरियडमध्ये, त्याला काय म्हटलं आता, तरंगकाल, पिरियड. त्याला काय म्हटलं तर तरंगकाल, पिरियड. तरंगकाल हा टीने दर्शवतात, तरंगकाल हा टीने दर्शवतात. आणि वारंवारता म्हणजे काय, परत सांगतो, की वारंवारतेच्या मूल्यावरनं ध्वनीचे स्वरमान, पिच म्हणजेच उच्च निश्चयता ठरते. पिच म्हणजे काय, किती साऊंड हाय आहे, किती साऊंड लो आहे, त्याची उच्च निश्चयता. ओके, हाय लो त्याचा कळतो आपल्याला, कशामुळे, स्वरमान, पिचमुळे कळतं. आणि आयामाचे मूल्य ध्वनीच्या महत्ता म्हणजेच तीव्रता ठरते, तीव्रता ठरवते. काय, आयाम, ॲम्प्लिट्यूड त्याची तीव्रता ठरवते. जेवढा जास्त आयाम तेवढी जास्त तीव्रता, जेवढा कमी आयाम तेवढी कमी तीव्रता. म्हणजे तीव्रता म्हणजे काय झाली, तुमची इंटेन्सिटी झाली. आणि स्वरमान, पिच, आणि हे काय झालं, तुमचं साऊंड क्वालिटी ठरवतं, का उच्च स्वर असेल का लो स्वर असेल. ठीक आहे. नेक्स्ट बघा, ध्वनीचा वेग कसा मोजतात. बघा, स्पीड ऑफ साऊंड, वारंवारता गुणिले तरंग लांबी. वारंवारता न्यू, तरंग लांबी लॅम्बडा. म्हणजेच साधारण आपल्या याच्या आधी बघा, का तरंगावरील संपीडन किंवा विरलनासारख्या एखाद्या बिंदूने एकक कालावधीत कापलेले अंतर म्हणजे ध्वनीचा वेग. एका सर्टन टाइम पिरियडमध्ये, ठीक आहे, कापलेले अंतर, एवढं अंतर कापले, त्याला काय म्हणायचं, वेग. म्हणजेच व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. एखादं अंतर एखाद्या स्पेसिफिक वेळेत कापणं, याला काय म्हणलं तर वेग. 100 किलोमीटरचा रस्ता आहे, मी 20 किंवा 2 तासात कापला. 100 किलोमीटरचा रस्ता मी 2 तासात कापला, म्हणजे माझा वेग किती झाला, 50 किलोमीटर पर आवर झाला, कारण एका तासात मी 50 किलोमीटर गेलो. आली का गोष्ट लक्षामध्ये. म्हणून व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम, वेग बरोबर अंतर अपॉन काल. आणि सेम ध्वनीचा वेग बरोबर वारंवारिता म्हणजेच तुमचा न्यू, तरंग लांबी म्हणजे लॅम्बडा, न्यू इंटू लॅम्बडा म्हणजे दोन्ही. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम और न्यू लॅम्बडा. ठीक आहे, राहील लक्षामध्ये. हे त्याचे फॉर्म्युलेज झाले. नंतर बघा, ध्वनी तरंगावर कुठलाही बिंदू टी तरंगकाल या काळात लॅम्बडा तरंगाल एवढे अंतर पार करतो, म्हणून ध्वनीचे वेग पुढील प्रमाणे. मग जर का एका टी तरंगकालामध्ये लॅम्बडा तरंग लांबी एवढं अंतर पार केलं, मग कसं, वेग बरोबर लॅम्बडा बाय टी, वेग बरोबर लॅम्बडा बाय टी. पण 1/t म्हणजे काय होतं, फ्रिक्वेन्सी. आपण न्यू, कारण एका टाइम पिरियडमध्ये एका सेकंदात तो किती सायकल कंप्लीट करतो, याला काय म्हणतो आपण, फ्रिक्वेन्सी म्हणतो. म्हणून न्यू बाय लॅम्बडा. हा लॅम्बडा जसा का तसा राहील, 1/tचा न्यू झाला. म्हणजे व्हेलॉसिटी इज इक्वल टू न्यू इंटू लॅम्बडा, कारण 1/t इज इक्वल टू न्यू, जे मगाशी तुम्हाला बोललो. म्हणजे डिस्टन्स अपॉन टाईम हा एक फॉर्म्युला आहे, आणि न्यू इंटू लॅम्बडा हा दुसरा फॉर्म्युला आहे. हे तुम्हाला गणितात यूज करता येईल. ठीक. नेक्स्ट बघा, सारख्याच भौतिक स्थितीत असलेल्या माध्यमातील ध्वनीचा वेग सर्व वारंवारता करता जवळपास सारखा असतो.
सारख्याच भौतिक स्थिती, म्हणजे त्या सर्व याची कंडिशन, फिजिकल कंडिशन एकच असेल. ओके, तर माध्यमातील ध्वनीचा वेग सर्व वारंवारता करता जवळपास सारखा असतो. मग प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी काय असेल किंवा वेग काय असेल, सेम असेल. एकाच माध्यमात जर का बाकीचे पण ऑब्जेक्ट्स आहे तर त्याचा काय वारंवारता जवळपास सारखी असते. ध्वनीचा वेग सर्व वारंवारता करता एकच असणार. नंतर स्थायू माध्यमापासून वायू माध्यमापर्यंत ध्वनीचा वेग कमी कमी होत जातो. मग अशीच बोललो का वायूमध्ये कमी, मग कशात आहे द्रव, मग कशात आहे स्थायू. स्थायूमध्ये हवेचा वेग सर्वात जास्त, त्याच्यापेक्षा कमी द्रवमध्ये, त्याच्यापेक्षा कमी वायूमध्ये. ठीक आहे. आणि जर आपण कोणत्याही माध्यमाचे तापमान वाढवले तर ध्वनीचा वेग देखील वाढतो. जेवढं तापमान वाढणार तेवढा आवाजसुद्धा वाढणार, कारण हवेमध्ये काय होते, तुमची तापमानाची हे वाढून हवा विरल होते. ठीक आहे. विरल झाल्यामुळे काय होतं, आवाज लवकर पोहोचतो तुमचा. ठीक आहे. माध्यमाची आवश्यकता असते त्याच्यामुळेच तो होतो. स्थायू माध्यमापासून वायू माध्यमात ध्वनीचा वेग कमी कमी होत जातो. जर आपण कोणत्याही माध्यमाचे तापमान वाढवले तर ध्वनीचा वेग देखील वाढतो. बघा, कोणी सांगितलं, आता हे कशामुळे कळालं, त्याच्या पहिले हे बघा की इटालियन भौतिकशास्त्रज्ञ बोरेली आणि व्हिवियानी, मगाचा स्पालांजी कोणता होता, इटालियनच होता. हा पण इटालियन, हे दोघेही इटालियनच आहे. हे कोण होते, इटालियन फिजिसिस्ट. त्यांनी काय केलं, 1660 साली ध्वनीच्या हवेतील गती मोजली. ध्वनीची हवेतील गती मोजली. कशी मोजली, दूर असलेल्या बंदुकीतून गोळी सुटताना निघालेला प्रकाश व आवाज आपल्यापर्यंत पोहोचण्याच्या वेळा त्यांनी मोजून घेतल्या आणि त्यांनी ती गती मोजली आणि ती गती किती निघाली, 350 मीटर पर सेकंड, जी आजच्या 346 मीटर पर सेकंडच्या खूपच जवळ आहे. जसं मी तुम्हाला बोललो की प्रकाशाचा वेग किती आहे, 3 लाख किलोमीटर पर सेकंद, 3 लाख किलोमीटर पर सेकंद. तसं आवाजाची स्टँडर्ड गती किती आहे, 346 मीटर पर सेकंद. म्हणजे ऑफकोर्स वेग कोणाचा जास्त आहे, प्रकाशाचा आहे. म्हणून तुम्हाला एक कारणे ते आपण विचारता बघा, वीज कडाडते तेव्हा आपल्याला प्रकाश आधी दिसतो, आवाज नंतर ऐकू येतो. का, कारण प्रकाशाचा वेग हवेपेक्षा जास्त आहे. प्रकाशाचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा जास्त आहे. त्याच्यामुळे पहिले आपल्याला लाईट कडकताना दिसते आणि मग आवाज ऐकू येतो. हे त्याचं कारण आहे. आणि मग हवेची गती, आवाजाची गती किती, 346 मीटर पर सेकंद आणि प्रकाशाची गती 3 लाख किलोमीटर पर सेकंड. ठीक आहे. आणि सर्वात पहिले हे कोणी मोजलं, आवाजाची गती कोणी मोजली, बोरेली आणि व्हिवियानी या शास्त्रज्ञांनी मोजली 1660च्या दशकात. काय केलं, लांब असलेल्या बंदुकीतनं आवाज जर निघाला तर प्रकाश कधी दिसला, किती वेळानंतर दिसला आणि आवाज किती वेळानंतर ऐकू आला, आणि ते डिस्टन्स कॅरी करून हा वेळ मोजला. जसं आपण बघितलं, वेलोसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. आता डिस्टन्स तर माहिती त्यांना, ठीक आहे, का बंदूक इथं ते उभे आणि इथं बंदूक आहे, हे डिस्टन्स त्यांना माहीतच असेल. आणि ते किती वेळाने त्यांना प्रकाश दिसला आणि किती वेळाने आवाज ऐकू आला, डिस्टन्स नंतर टाईमने त्याला डिवाइड केलं आणि त्यांना 350 मीटर पर सेकंद ही व्हॅल्यू मिळाली, जी आजच्या स्टँडर्ड युनिटच्या खूपच जवळ आहे. सर्वात पहिले कोणी शोधला आवाजाचे वेग, तर बोरेली आणि व्हिवियानी, इटालियन शास्त्रज्ञ. ठीक आहे. मग आता प्रतिध्वनी म्हणजे काय, प्रतिध्वनी आपण बघा महाबळेश्वरला किंवा अशा जे काही ठिकाणं आहे, ठीक आहे, तिकडे जातो आपण, तर तिथं आपल्याला एको ऐकू येतो. तिथं आपण बघा डोंगरांमध्ये मोठ्याने आवाज दिला का परत आपलाच आवाज आपल्याला ऐकू येतो. हे कशामुळे होतो, याला प्रतिध्वनी म्हणतो आपण. याला एको साऊंड म्हटला जातो. किंवा एखादा बंदिस्त रूम असेल, त्या बंदिस्त रूममध्ये आपण आपलाच आवाज आपल्याला परत रिटर्नमध्ये ऐकू येतो किंवा आवाज घुमतो आपला. ते कशामुळे, प्रतिध्वनीमुळे. काय होतं की प्रतिध्वनी म्हणजे काय, का मूल ध्वनीची कोणतीही पृष्ठभागावरून होणाऱ्या परावर्तनामुळे झाली पुनरावृत्ती. म्हणजे आपला आवाज आपल्या मुखातनं जातो, एका स्पेसिफिक ऑब्जेक्टवर आदळतो आणि आदळून परत आपल्या कानांवर परत आपल्याला ऐकू येतो. म्हणजेच मूलध्वनी, आपल्या तोंडातून निघालेला मूलध्वनी, त्याची कोणत्याही पृष्ठभागावर, म्हणजे कोणत्याही भिंत, लाकूड, कपडा, जमीन, कशावरही घ्या, त्याच्यावर तो आपटणार, त्याच्यावर पृष्ठभागावरून होणारे आणि परत परावर्तित होणार, म्हणजे रिफ्लेक्ट होणार. परावर्तनाचा मराठी इंग्लिश शब्द काय सांगितलं तुम्हाला, रिफ्लेक्ट. तर परावर्तनामुळे काय होतं, तो परत पुनरावृत्ती होते आवाजाची, त्याच्यावर तो आदळून तोच परत आपल्याला ऐकू येतो. याला काय म्हटलं जातं, प्रतिध्वनी, एको साऊंड म्हटलं जातं. मग याचा उपयोग कोण करतो, वटवाघूळ. मगाशी सांगितल्याप्रमाणे वटवाघूळ, बॅट्स हे याचा उपयोग करतात. कसा, तर ते आवाजातनं मुखातनं आवाज काढतात, ते आवाज वेगळ्या दिशांना पसरतो तो लाटेच्या स्वरूपामध्ये आणि ऑब्स्टॅकल्सवर आदळतो, आणि ज्यांच्यावर तो आदळला आहे ते आदळले ते रिफ्लेक्ट बॅक करतात, त्यांना कानांना ऐकू येतं आणि आपल्याला आवाज ऐकू येतो प्रतिध्वनीद्वारे. मग बघा 22 डिग्री सेल्सिअस तापमानाला ध्वनीचा हवेतील वेग किती असतो, 344, आणि आपलं ओरिजिनल किती आहे, 346, म्हणजे दोन्ही कमी झाला आहे.
किती 22 डिग्री सेल्सिअसला. 22 डिग्री सेल्सिअस जे काही रूम टेम्परेचर स्टँडर्ड तापमान म्हणतो का साधारण 22 डिग्री सेल्सिअस व्यवस्थित तापमान मानलं तर आपण AC पण बघा 22 वर ठेवतो कधी पण नॉर्मल टेम्परेचरला ठेवतो. तर त्या तापमानाला हवेतील वेग किती असतो ध्वनीचा 344 मीटर पर सेकंद ओरिजिनलपेक्षा दोन्ही कमी. तर आपल्या मेंदूत ध्वनीचं सातत्य सुमारे किती 0.1 सेकंद असते. म्हणजे एकदा ऐकलेला ध्वनी तुमच्या कानावर किती वेळ राहू शकतो 0.1 सेकंदपर्यंत राहू शकतो. 0.1 सेकंदपर्यंत राहू शकतो. ठीक आहे. त्यामुळे ध्वनी अडथळ्यापर्यंत जाऊन पुन्हा श्रोत्यांच्या कानापर्यंत 0.1 सेकंदापेक्षा जास्त वेळाने पोहोचला तरच आपल्याला तो स्वतंत्र ध्वनी म्हणून ऐकू येईल. म्हणजे माझ्या मुखातून ध्वनी गेलाय तो तिथं आदळलाय आणि परत येतोय तर हे जर का अंतर आहे हे त्यांनी जर का 0.1 सेकंदाच्या आत पार केलं तर मला तो ऐकू येणार नाही. 0.1 सेकंदानंतर तो मला ऐकू यायला तरच तो स्वतंत्रपणे मला ऐकू येईल. 0.1 सेकंदपेक्षा जास्त वेळाने. ठीक आहे. त्याच्या आत आला तर तो ऐकू येणार नाही. म्हणून जवळ आता तुम्ही भिंतीच्या जवळ उभे राहून आवाज द्या तर तुम्हाला एको नाही ऐकू येणार. पण भिंतीच्या जेवढं तुम्ही लांब जाल तेवढं ते अंतर वाढेल. अंतर वाढलं म्हणजे टाईम वाढेल. टाईम वाढला म्हणजे तुम्हाला एको साऊंड ऐकू येईल. गोष्ट आली लक्षामध्ये. काय काय होईल की जर का तुम्ही भिंतीच्या जवळ उभे आणि तुम्ही एको ऐकायचा प्रयत्न केला तर एको ऐकू येणार नाही कारण अंतर कमी आहे त्याच्यामुळे टाईम लिमिट पण कमी राहणार. 0.1 सेकंदाच्या आतच तुम्हाला तो ऐकू येणार. पण तुम्हाला एको ऐकायचा असेल तर त्या भिंतीमध्ये तुमच्यामध्ये एक स्पेसिफिक अंतर पाहिजे. त्या अंतरामुळे काय होईल का तो आवाज आदळून तुमच्या कानापर्यंत 0.1 सेकंदपेक्षा जास्त आवाज वेळ लागेल आणि तरच तो स्वतंत्र ध्वनी म्हणून तुम्हाला स्वतःचाच आवाज ऐकू येईल. ठीक आहे. नंतर ध्वनीच्या स्त्रोतापासून परावर्तनशील पृष्ठभागापर्यंत आणि पुन्हा मागे असे कमीत कमी अंतर आपण खालील सूत्राने काढू शकतो. कोणत्या बघा. हे सूत्र आहे अंतर बरोबर वेग गुणिले काल. जसं आपण बघितलं होतं का वेग वेलॉसिटी बरोबर डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजेच वेग बरोबर अंतर भागिले काल. ओके. मग इथं काय केलं अंतर इकडेच ठेवलं काल इकडे भागतो इकडे गुणिले जाईल म्हणून वेग गुणिले काल असं केलं आपण. म्हणून काय झालं अंतर बरोबर वेग गुणिले काल कारण आपल्याला किती अंतराने ते ऐकू येईल ते काढायचं आहे आपल्याला. मग बघा वेग किती आपल्याला सांगितलं 22 डिग्री सेल्सिअसला 344 मीटर पर सेकंद आणि काल किती सांगितलं 0.1 सेकंदाच्या नंतर ऐकू आलं पाहिजे. बेसिक युनिट किती आहे 0.1 सेकंद. मग जर का 0.1 सेकंद याला आपण गणू तर किती मिळतं 34.4 मीटर. म्हणजे कमीत कमी अंतर तुमच्या एखाद्या पृष्ठभागाचं आणि तुमच्यामधलं अंतर किती पाहिजे 34.4 मीटर पाहिजे तरच तुम्हाला प्रतिध्वनी ऐकू येऊ शकतो. म्हणजे बेसिक अंतर किती पाहिजे एखाद्या पृष्ठभागामध्ये तुमच्यामध्ये तुमचा प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी 34.4 मीटर एवढं अंतर असेल तरच स्वतंत्रपणे प्रतिध्वनी तुमच्या कानांवर ऐकू येईल. तरच स्वतंत्रपणे प्रतिध्वनी तुमच्या कानांवर ऐकू येईल. ठीक आहे. त्यामुळे सुस्पष्ट प्रतिध्वनी ऐकण्यासाठी ध्वनीच्या स्त्रोतापासून अडथळ्यापर्यंतचे कमीत कमी अंतर वरील अंतराच्या निम्मे म्हणजे 17.2 मीटर. आता हे 34.2 मीटर का आलं इथं बघा. हे तुम्ही इथं असे उभे आहेत आणि ही भिंत आहे तर आवाज जाऊन परत येतोय म्हणजे हे 17.5 मीटर 17.2 मीटर आणि हे 17.2 मीटर असं ते 34.2 मीटर आहे. असं ते 34.2 मीटर आहे. म्हणजे आवाज जातोय तो 17.2 मीटर आणि परत ऐकू येतो तो 17.2 मीटर. ठीक आहे. मग 34.2 मीटर अंतर पाहिजे म्हणजे किती पाहिजे त्याचं निम्म अंतर पाहिजे तेव्हाच तुमचं प्रतिध्वनी ऐकू येईल. बघा इथे त्यामुळे सुस्पष्ट प्रतिध्वनी ऐकण्यासाठी ध्वनीच्या स्त्रोतापासून अडथळ्यापर्यंतचे कमीत कमी अंतर वरील अंतराचे निम्मे म्हणजेच 17.2 मीटर असायला लागते. कारण इथे सांगितलं की तो परत जाणार आहे आणि रिफ्लेक्ट होऊन परत येणार आहे. अंतर तेवढंच राहणार आहे म्हणून ते दुप्पट झालं. ठीक आहे. राहील लक्षामध्ये. तेव्हाच तुम्हाला प्रतिध्वनी ऐकू येईल. आणि वेगवेगळ्या तापमानाला ही यंत्रे वेगवेगळी असतात. हे कितीला मोजलं आपण 22 डिग्री सेल्सिअसला. तुम्हाला एक तर डायरेक्ट न्यूमरिकल देतील सांगतील का 22 डिग्री सेल्सिअसला तापमानाला तुमचं हवेतील वेग 344 मीटर पर सेकंद आहे आणि प्रतिध्वनी 0.1 सेकंदाने ऐकू येतो. तर मग त्या माणसामधील आणि पृष्ठभागामधील अंतर किती हे विचारतील. तर 34.4 हे तुमचा आन्सर येईल. पण उत्तर काय आहे 17.2 कारण हा डबल आहे. हा जाऊन परत आलेला आहे. हे लक्षात ठेवायचं. वेगळ्या तापमानाला वेगळं अंतर. मग हेच तुमचं 25 किंवा 26 डिग्री असेल तर तुमचं नॉर्मल टेम्परेचर घ्यायचं
346 मीटर पर सेकंद तुमचं साऊंडचं हे घ्यायचं, किंवा तिथे ते देतील तुम्हाला किती घ्यायचं वेगाचं अंतर, त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन्स करायचे. ठीक. नंतर बघा रिव्हायब्रेशन. रिव्हर्बरेशन म्हणजे काय? निनाद. बघा, एखादा आपण थिएटरमध्ये वगैरे बसलोय तर आपल्या आजूबाजूला सर्व स्पीकर्स असतात आणि त्या थिएटरचा आवाज असा घुमतो, कारण या निनादामुळे. बघा काय होतं, हा आता समजा एक थिएटर आहे, एखादा आपण गायनाचा कार्यक्रम ऐकतोय, इथं हा गायक गातोय, तर ते थिएटर बंदिस्त असल्यामुळे याचा आवाज सर्वीकडे घुमणार असा, आणि तिथले जे काही भिंती आहेत तो जो साऊंड आहे तो परावर्तित करणार पृष्ठभाग, आणि तो कोणाला ऐकू येणार? सर्व बाजूनी आपल्या ऐकूला येणार. मग तो आवाजाचा एक साऊंड इफेक्ट येतो आपल्याला, असा घुमावदार आवाज ऐकू येतो. आपला आवाज घुमणं म्हणतो ना आपण, त्या प्रकारे आपल्याला आवाज ऐकू येतो. तो का? कारण सर्व आपल्या आजूबाजूच्या भिंती किंवा ऑब्स्टेकल्स आहेत ते काय करतात, त्याच्यावर तो साऊंड परावर्तित होऊन परत आपल्याकडेच येतोय. म्हणजे गायकाचा आवाज आहे स्ट्रेट आपल्याकडनं येतोय, परत त्याच्या मुखातनं जे काय आजूबाजूला पण ध्वनी गेलेले आहेत ते भिंतींवर अजून परत आपल्यापर्यंत पण येत आहेत, म्हणून आवाज काय होतो? घुमतो. यालाच काय म्हटलं तर निनाद, रिव्हर्बरेशन. याला काय म्हटलं तर निनाद किंवा रिव्हर्बरेशन. ठीक आहे. मग इथे त्यांनी काय सांगितलंय का सतत किंवा बऱ्याचदा होणाऱ्या परावर्तनामुळे प्रतिध्वनी अनेक वेळा ऐकू येऊ शकतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कर्नाटकातील विजयपूर येथील गोल घुमट. आता हा गोल घुमटचा क्वेश्चन तुम्हाला दोन्ही तिन्ही प्रकारे विचारू शकतात का? गोल घुमट कुठे आहे हा इतिहासाचा जर विचारतील, कोणी बांधलाय ते पण विचारलं, तर हा विजयपूर म्हणजे विजापूर आहे, कर्नाटकातील विजापूर. विजापूरची आदिलशाही होती तेव्हा हा गोल घुमट बांधला गेला होता. ठीक आहे. तर हे पण विचारतील तुम्हाला. आणि निनाद आणि साऊंडच्या दृष्टीने कसं विचारतील तुम्हाला की तिथं गेल्यावर कोणता तुम्हाला विजापूरच्या गोल घुमटामध्ये तुम्हाला कोणतं ध्वनीचा प्रकार ऐकू येऊ शकतो, त्याचं काय म्हणू शकतो? निनाद. आवाज घुमतो तिथे, आपलेच प्रतिध्वनी अनेक वेळा आपल्याला ऐकू येतो, त्याला काय म्हणतो आपण? निनाद म्हणतो. कारण काय होतंय तिथं जे इथे समजा माणूस उभा आहे असा, त्या घुमावदार असल्यामुळे एकच आवाज तिथून मल्टिपल वेळा रिफ्लेक्ट होईल, कुठून ना कुठून त्या चारी भिंतींना तो येऊन या माणसाला ऐकू येईल आणि तो प्रतिध्वनीच्या स्वरूपात येईल. याला काय म्हटलं जातं? निनाद, रिव्हर्बरेशन. ठीक आहे. मग बघा 25 डिग्री तापमानाला विविध माध्यमात ध्वनीचे वेग, याची हे चार्ट आहे. अर्थात तुम्हाला हे विचारणार नाही पण लिहू म्हणजे राहून द्या की ॲल्युमिनियमचा वेग किती असतो. आता स्थायू पदार्थ पहिले, स्थायू, द्रव, वायू. आता बघा स्थायूंमध्ये सर्वांचे वेग जास्ती आहे. ॲल्युमिनियममध्ये सर्वात जास्त आहे किती आहे? 5420 मीटर पर सेकंद. निकेलमध्ये किती आहे? 6040 मीटर पर सेकंद. स्टीलमध्ये किती आहे? 5960 मीटर पर सेकंद. लोखंडामध्ये 5950 मीटर पर सेकंद. पितळमध्ये 4700 मीटर पर सेकंद. काचमध्ये 3980 मीटर पर सेकंद. हे सर्व मॅक्सिमम त्यांचे वेग आहेत. द्रवामध्ये बघा याच्यापेक्षा कमी दिसेल तुम्हाला. समुद्राचे पाणी 1531, शुद्ध पाणी 1498, इथेनॉलमध्ये 1207, मिथेनॉलमध्ये 1103, आणि वायूमध्ये सर्वात कमी, हायड्रोजनमध्ये सर्वात जास्त 1284, हेलियममध्ये 965, हवामध्ये 346, ऑक्सिजनमध्ये 316, सल्फर डायऑक्साईडमध्ये 213. म्हणजे आपण जे मगाशी बघितलं का वायू सर्वात कमी आहे, द्रव त्याच्यापेक्षा जास्त आहे, आणि द्रव स्थायूपेक्षा कमी आहे, स्थायू हा द्रवापेक्षा जास्त आहे. हे असं ते वाढत गेलेलं आहे. स्थायूमध्ये सर्वात जास्त वेग आहे, त्याच्यानंतर द्रवामध्ये आहे, त्याच्यानंतर वायूमध्ये आहे. ठीक आहे. नंतर डॉपलर इफेक्ट. डॉपलर इफेक्ट म्हणजे काय की बघा हा ऑस्ट्रियन फिजिस्ट ख्रिश्चियन डॉपलरने काढला होता 1803 ते 1853 मध्ये. याला डॉपलर इफेक्ट म्हणतात त्या डॉपलर नावावरनं. आता डॉपलर म्हणजे काय की डॉपलर इफेक्ट म्हणजे काय का बघा एखादी ॲम्ब्युलन्स जाते बघा आपल्या शेजारून, तर जेव्हा ती आपल्या मागून येतात, समजा आपण समोरच्या दिशेने चाललो, आता आपण हा रस्ता आहे, इथे आपण उभो आहोत आणि ह्या दिशेने आपण चाललोय, तर आपल्या मागून ॲम्ब्युलन्स येते, तर लांबूनच आपल्याला आवाज ऐकायला सुरुवात होते. जसजशी ती ॲम्ब्युलन्स जवळ आहे तेव्हा आवाज तेवढा इंटेन्स होत जातो, जसजसे ती परत लांब जाते तसा आवाज कमी होत जातो. तर ह्या साऊंड इफेक्टला काय म्हटलं जातं की त्या आवाजाच्या प्रमाणाला काय म्हटलं जातं? डॉपलर इफेक्ट म्हटलं जातं. किंवा ट्रेन बघा, ट्रेन जोपर्यंत लांब असते तिचा आवाज बघा कसा असतो, जसजशी ती जवळ येते तसं तिचा आवाज, आणि जसजशी ती परत आपल्यापासून लांब जायला लागते तसं तिचा आवाज. याला काय म्हटलं जातं? डॉपलर इफेक्ट म्हटलं जातं. बघा इथं दिले की हा इथं फ्रिक्वेन्सीच्या जसजशी ती फ्रिक्वेन्सी पुढे सरकते तसं ती डार्क होत जाते आणि तिच्या मागे ती लो होत जाते. हे साऊंड सोर्स बघा.
स्टेशनरी फ्रिक्वेन्सी आहे आणि जसजसं ती मूव्हिंग ऑब्जेक्ट होते तसतसं तिच्या मागे तिची इंटेन्सिटी लो होत जाते आणि पुढे तिची इंटेन्सिटी वाढत जाते. म्हणूनच बोललो ना का ट्रेन जशी किंवा ॲम्ब्युलन्स जशी आपल्या जवळ येते तसं तिचा आवाज डार्क होत जातो, जशी ती लांब जाते आपल्यापर्यंत तिचा आवाज कमी होत जातो. याला काय म्हटलं जातं? डॉपलर इफेक्ट म्हटलं जातं. ठीक. नंतर बघा श्राव्य ध्वनी, ऑडिबल साऊंड. श्राव्य ऑडिबल साऊंड. आता माणसाला किती ऐकू येतं? मग काय सांगितलं 20 हर्ट्स ते 20 के हर्ट्स. आता तुम्ही म्हणाल तर 20,000 हर्ट्स आहे, तर 20,000 हर्ट्सलाच कसं लिहिलं जातं? 20 के हर्ट्स लिहिलं जातं. ठीक आहे. मग मनुष्यास कुठपर्यंत ध्वनी ऐकू येतो का? कोणत्या फ्रिक्वेन्सीचा? 20,000 ते 20 किलो हर्ट्सपर्यंतचा आवाज आपल्या कानाला ऐकू येतो. ठीक आहे. त्याच्या कमी ऐकू येत नाही, त्याच्यापेक्षा जास्त ऐकू येत नाही. नंतर अश्राव्य ध्वनी, ज्याला आपण इन्फ्रासॉनिक साऊंड म्हणतो. आता इन्फ्रासॉनिक साऊंड म्हणजे 20 हर्ट्सपेक्षा कमी असणारा, 20 हर्ट्सपेक्षा कमी असणारा अशा ध्वनीला काय म्हणतो आपण? इन्फ्रासॉनिक, अश्राव्य ध्वनी. मग तो कोण काढू शकतो? व्हेल, मासे, हत्ती, गेंडा यांच्या मार्फत ते काढले जातात ना, ऐकूही केले जातात. ठीक आहे. आणि जे काही नवजात बालक असतात ते सुद्धा काही प्रमाणात हा साऊंड ऐकू शकतात. नंतर श्राव्यातीत किंवा स्वनातीत ध्वनी, ज्याला आपण अल्ट्रासॉनिक साऊंड. अल्ट्रासॉनिक म्हणजे काय? का 20,000 पेक्षा जास्त फ्रिक्वेन्सीचा आवाज, वारंवारतेचा आवाज, ह्या ध्वनीला काय म्हणतो आपण? अल्ट्रासाऊंड म्हणतो. आता हा ध्वनी मनुष्याला ऐकू येत नाही, परंतु काही प्राण्यांना, उदाहरणार्थ कुत्रा, याला हा जो अल्ट्रासॉनिक साऊंड आहे त्याला ऐकू येतो. निसर्गात डॉल्फिन्स, वटवाघुळे, उंदीर असा ध्वनी निर्माण सुद्धा करू शकतात. ठीक आहे. डॉल्फिन्स, वटवाघुळे आणि उंदीर. आता वटवाघुळ्यांचं एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं, त्यांना त्यांच्या उडण्यासाठी तो आवाज महत्त्वाचाच आहे. ठीक. म्हणजे श्राव्य ध्वनी म्हणजे काय? ऑडिबल साऊंड 20,000 ते 20 के हर्ट्स, 20 हर्ट्स ते 20 के हर्ट्सपर्यंत आपल्याला ऐकू येतो. त्याच्यापेक्षा कमी ऐकू येत नाही, त्याच्यापेक्षा जास्त ऐकू येत नाही. 20 हर्ट्सपेक्षा कमी असणारा इन्फ्रासॉनिक, जो कोण काढतं? मासे, हत्ती, गेंडा. आणि अल्ट्रासॉनिक म्हणजे 20,000 पेक्षा जास्त वारंवारतेचा साऊंड, जो वटवाघुळे, डॉल्फिन्स आणि उंदीर काढू शकतो, मनुष्याला ऐकू येत नाही. नंतर बघा त्याचे उपयोग आहेत अल्ट्रासॉनिक साऊंडच्या. आता हे अल्ट्रासॉनिक साऊंडचे किंवा श्राव्यातीत ध्वनीचे उपयोग आहे. घड्याळाचे सूक्ष्म भाग तसेच नाजूक दागिन्यांची साफसफाई करण्यासाठी, शरीरातील भाग पाहण्यासाठी, जे आपण सोनोग्राफी वगैरे करतो बघा. नंतर मेंदूतील गाठी ओळखण्यासाठी, धातूमधील दोष ओळखण्यासाठी, रडार यंत्रणेमध्ये याचा उपयोग होतो. काही सूक्ष्मजीव किंवा कीटक मारण्यासाठी होतो. समुद्राचे तळ, जहाजाची स्थिती, ज्याला आपण सोनार सिस्टीम, साऊंड नॅव्हिगेशन अँड रेंजिंग, तुम्हाला सोनारचा फुल फॉर्म पण विचारू शकतात. ठीक आहे. त्याच्यासाठी दुसऱ्या जहाजावर संपर्क करण्यासाठी किंवा समुद्राचा तळ किती खाली आहे ते बघण्यासाठी. नंतर प्लास्टिकचे पृष्ठभाग एकत्र जोडण्यासाठी आणि एकोकार्डिओग्राफी, बघा ज्यांचं हृदय किंवा किडनी सारख्या गोष्टी चेक करायच्या आहेत त्याला एकोकार्डिओग्राफी म्हणतात. आता त्याच्या पुढे इमेज दिलेली आहेत, मी दाखवतो बघा. ही सोनार सिस्टीम. आता हे जहाज चाललंय, हा समुद्राचा तळ आहे, तर ज्या जहाजाची सोनार सिस्टीम असते त्याच्यात तो प्रक्षेपक असतो, तो ती एक साऊंड वेव्ह सोडतो, ती पाण्यातनं खाली जाऊन तळापर्यंत जाते, तळावरनं परावर्तित होऊन परत त्या जो काही रिसिव्हर सिग्नल आहे तिथं तो आदळते, तो रिसिव्ह करतो. आणि मग हे किती, आता आपल्याला किती याच्याने पाठवली, वेगाने पाठवली आपल्याला माहिती आहे, आणि किती वेळाने आली आहे ह्या वेळ हा मशीन कॅल्क्युलेट करणार. म्हणजेच वेग माहिती आहे, वेळ माहिती आहे, मग वेळ गुणिले वेग बरोबर अंतर, वेग गुणिले वेळ बरोबर अंतर, या दृष्टीने ते अंतर आपल्याला काढता येतं. ठीक आहे. सोनारचे तंत्रज्ञान पहिल्या महायुद्धात शत्रूचे पाणबुड्या शोधण्यासाठी विकसित केले गेले. हे तंत्रज्ञान हवेतही वापरता येते. वटवाघूळ याच तंत्रांचा वापर करून वाटेतील अडथळ्यांची माहिती मिळवतात, अंधारातही सहजपणे उडू शकतात. नंतर बघा तुमचं जे एकोकार्डिओग्राफी, आता बघा हे तुमचं सोनोग्राफीचं आहे, हे सोनोग्राफी यंत्र आहे. मग ते जे काही आपल्या गर्भधारण असलेल्या महिला असतात त्यांच्या गर्भाशयातील बाळाची स्थिती सुदृढ आहे की नाही, ते बाळ व्यवस्थित आहे की नाही, त्याच्या अवयवाची वाढ व्यवस्थित होते आहे की नाही, हे या सोनोग्राफी तंत्रज्ञानाद्वारे आपण बघतो. हे जे काही तपासणी यंत्र असते ते त्या गर्भाशय मातेच्या पोटाला लावलं जातं आणि त्याच्याद्वारे त्या जे काही साऊंड वेव्ज आहेत ते सोडल्या जातात पोटावर आणि ते रिफ्लेक्ट होऊन जेव्हा परत रिसीव्ह करतात तर ह्या स्क्रीनवर आपल्याला ते बाळाची हालचाल किंवा बाळाचे अवयव वगैरे कसे आहेत ह्या गोष्टी आपल्याला कळतात. ठीक आहे. नंतर आता कान, जो महत्त्वाचा पार्ट आहे ज्याच्यावर आपण ऐकू शकतो. तर बघा कान कसा असतो मानवी कर्ण, ही कर्णनलिका आहे, हा बाह्य भाग आहे कानाचा, हा बाह्य कर्ण. तर ही कर्णनलिका, याच्यामधल्या गोष्टीला काय म्हणायचं? कर्णनलिका, ही मधली पोकळी. ठीक आहे. नंतर इथल्या ही जी काही 3 हाडांची साखळी, कानात पण हाड असतं, तर ही 3 हाडांची साखळी आहे, त्याच्याद्वारे तो व्हायब्रेट केला जातो. नंतर हा इथं कानाचा पडदा आहे.
ठीक आहे, हा खूप नाजूक असतो. इथल्या मधल्या भागाला मध्य कर्ण म्हटलं जातं. ठीक आहे. नंतर ही अर्धवर्तुळाकृती नलिका आहे, हे स्टेप्स आहेत इथल्या. ठीक, हे कर्णशंकू. ओके. नंतर हे अंतर्कर्ण. आता बघा, बाह्यकर्ण, मध्यकर्ण, अंतर्कर्ण आणि ग्रसनी कर्ण नलिका, ज्याच्याद्वारे ते साऊंड वेव्स ज्या आहेत त्या मेंदूपर्यंत चेतासंस्थेद्वारे केले जातात. आता ऐकू कसं येतं बघा. बाह्यकर्ण, कर्णाचे 3 भाग आहे, बाह्यकर्ण, मध्यकर्ण, अंतर्कर्ण. आता बाह्यकर्णामध्ये काय होतं, बाह्य भाग ध्वनी तरंग एकत्र करतो, हा पूर्ण पार्ट एकत्र करतो आणि कर्णनलिकेतनं, म्हणजे कुठं बघा, ह्या कर्णनलिकेतनं. ओके. इथून काय करतो, कर्णनलिकेतनं मध्यकर्ण पोकळीत पोहोचवतो. झडपेसारखी रचना असलेल्या पाळीमुळे कानावर पडणारे आवाज नरसाळातून बाहेर पडावे तसे मध्यकर्णापर्यंत पोहोचतात. ह्या नरसाळ, हे असं जसं शिबलं असतं आपलं, वेट, हे असं अशी गोष्ट असते. ओके. तर इथून सर्व आवाज हा रिसीव्ह करून इथं टाकला जातो आणि ह्या इयर ड्रमवर पडतो तो, आणि इथून हा गोळा करून पुढे सरकवला जातो. मग पुढे काय होतं बघा, पुढे काय होतं, मध्यकर्णापर्यंत पोहोचलं. मध्यकर्णाच्या पोकळीत पातळ पडदा असतो. जेव्हा माध्यमातील संपीडन पोहोचतो तेव्हा पडद्याच्या बाहेरील दाब वाढतो आणि कानाचा पडदा आत ढकलतो. तसेच जेव्हा विरलन पडद्यापाशी पोहोचते तेव्हा पडद्याच्या बाहेरील दाब कमी होतो व पडदा बाहेरच्या बाजूने ढकलला जातो. याच प्रकारे ध्वनी तरंगामुळे पडद्याचे कंपन होते. बघा कसं. आता जेव्हा आवाज होतो तेव्हा दाब वाढतो, इथे दाब, आणि दाब वाढून काय होतो, याच्यावर पडतो. मग हा त्याचं विरलन करून आत ढकलतो. हा जे ह्याच्यावर दाब पडतो हा आत जातो, असं आत सरकतो, त्याच्यामुळे आवाज आत जातो आणि आत गेल्यावर परत हा बाहेर ढकलला जातो. म्हणजे आत गेल्यावर ते विरलन होतं, परत त्याचं तो बाहेर येतो. ठीक आहे. म्हणजे काय होतं, संपीडन विरलन, संपीडन विरलन, त्याच्यामुळे याचा हालून कंपन होतं आणि तो आवाज आत जातो. ठीक. नंतर बघा, मग काय होतं, कंपन होते ध्वनी पडद्याचं. मग अंतर्कर्णामध्ये काय होते, ध्वनीविषयक मज्जातंतूचा भाग अंतर्कर्णाला मेंदूशी जोडतो. अंतर्कर्णात गोगलगाईच्या शंखाप्रमाणे चक्राकार पोकळी असते, तिला कर्णावत म्हणतात. कर्णावतामध्ये कानाच्या पडद्यापासून आलेली कंपने स्वीकारली जाऊन ती मज्जातंतूद्वारे विद्युत संकेताच्या स्वरूपात मेंदूकडे पाठवली जातात व नंतर मेंदूत त्या संकेताचे विश्लेषण होते. बघा कसं. आता इथून आवाज पोचलाय. मग हे जे अंतर्कर्ण आहे, हा कर्णशंकू, हा त्याचं काय करतो, त्याला एकत्र करून ह्या इथं पाठवतो. याचे इलेक्ट्रिक सिग्नल बनवतात. याचे काय बनतात, इलेक्ट्रिक सिग्नल बनतात. आणि ते सिग्नल कुठे, मज्जातंतूद्वारे, जे आपली न्यूरल सिस्टीम आहे त्याच्याद्वारे मेंदूपर्यंत ते सिग्नल पोहोचवले जातात. मेंदू मग त्याचं काय करतो, विश्लेषण करतो. ठीक आहे. मेंदू काय करतो, त्याचं विश्लेषण करतो. हा जो कर्णशंकू आहे हा, ठीक आहे, हा काय करतो बघा, गोगलगाईच्या शंखाप्रमाणे चक्राकार पोकळी असलेला कर्णावत म्हणतात. कर्णावतामध्ये कानाच्या पडद्यापासून आलेली कंपनी स्वीकारली जातात. हा ती रिसीव्ह करतो आणि कुठे पाठवतो, मेंदूकडे पाठवतो. मज्जातंतूद्वारे विद्युत संकेत स्वरूपात मेंदूकडे पाठवतो. ठीक आहे. राहील लक्षामध्ये. म्हणजे परत बघूया आपण काय होतं बघा. हा, हे बाह्यकर्ण आहे, हा सर्व साऊंड वेव्स रिसीव्ह करतो. मग तो कुठे पाठवतो, या कर्णनलिकेद्वारे या जे काय इयर ड्रम आहे, कानाचा पडदा आहे त्याच्यावर तो पाठवतो. मग हा इयर ड्रम काय करतो, त्याचं कंपन होतं. मग कंपनद्वारे संपीडन विरलन होतं. मग जेव्हा त्याचं संपीडन होतं त्याच्यावर दाब वाढतो तेव्हा हा आत जातो, साऊंड वेव्ह पण आत जाते. आणि साऊंड वेव्ह आत गेल्यावर त्याचं विरलन होतं, हा परत बाहेर येतो, याचा दाब, याच्यावरचा दाब कमी होतो. ठीक आहे. मग हा जेव्हा साऊंड वेव्ह आत जाते तेव्हा हा जो कर्णशंकू आहे हा काय करतो, डिटेक्ट करतो, रिसीव्ह करतो त्या सगळ्याला. आणि त्याचं डिटेक्ट करून काय करतो, मज्जातंतूद्वारे, ही काही जी कर्णग्रसिका नलिका आहे हिच्याद्वारे मज्जातंतूद्वारे ते सिग्नल इलेक्ट्रिक फॉर्ममध्ये मेंदूपर्यंत पोहोचवतो आणि मेंदूद्वारे काय होतं, त्याचं विश्लेषण केलं जातं. मग त्याच्यामुळेच मेंदू विश्लेषण काय करतो, का त्याला कळतं का हा कोणता आवाज आहे, कोणता आवाज नाही आहे हा. ठीक आहे. त्याचं विश्लेषण करून मग तो ठरवतो काय करायचं त्या आवाजावरनं. राहील गोष्ट लक्षामध्ये. हे झालं तुमचं कानाचं फंक्शनिंग. मग बघा आपण परत काय काय बघितलं. आपण परत पहिले बघूया काय काय बघितलं. बघा, ध्वनी बघितला आपण की आवाजाला शास्त्रीय भाषेत ध्वनी म्हणतात. मोठे ध्वनी सहज ऐकू येतात, लहान ध्वनीला लक्ष दिल्यावर ऐकू येतो, नंतर त्यांचं कंपन झाल्यावर ते ऐकू येतात. ठीक आहे. माध्यमाची आवश्यकता असते, वस्तूंचे कंपन होत असते तोपर्यंत ध्वनी ऐकू येतो, कंपन थांबले का ऐकू येत नाही.
ठीक आहे. नंतर काय बघितलं आपण, ध्वनिशास्त्र म्हणजे काय, तर ध्वनीचा नाद, आवाजाची निर्मिती, प्रसारण आणि त्याचे परिणाम याबद्दलचे विज्ञान म्हणजे ध्वनिशास्त्र. नंतर ध्वनीची तीव्रता डेसिबलमध्ये कशी मोजतात ते सांगितलं आपण, मग त्याला डेसिबल त्याचं युनिट आहे. आपल्या घशातील स्वरयंत्रांमध्ये ध्वनीच्या तंतूंच्या कंपनामुळे आवाज निर्माण होतो ते बघितलं आपण. त्याचा दर्जा ध्वनीच्या ताठरपणावर, तंतूंच्या ताठरपणावर असतो. मग मुखामध्ये आवाज कसा क्रिएट होते बघितलं. ह्या ज्या व्होकल कॉर्ड्स आहेत त्याच्यावर हवा मधून गेली त्याच्या का ते कंप पावतात आणि कंप पावल्यामुळे आवाज निर्माण होतो. ठीक आहे. मग मानवाचे स्वरयंत्र 20 मिलीमीटर लांब असतात आणि स्त्रियांचे 15 मिलीमीटर, लहान मुलांचे त्याच्यापेक्षा लहान असतात. त्याच्यामुळे तिघांच्या आवाजात फरक असतो. नंतर ध्वनी कसा ऐकू येतो, लहरीच्या स्वरूपात बघा इथे दिले का ध्वनीच्या स्रोतापासून सर्व दिशांना ध्वनीची कंपनीची लाट पसरते, तिला ध्वनी लहर म्हणतो आपण, आणि ते कानापर्यंत पोहोचतं. मग कानाचा पडदा हल्ल्यावर त्याच्या मेंदूला डिटेक्शन जातं आणि मज्जातंतूद्वारे तो रिसीव्ह होतो आपल्या मेंदूला. नंतर लहरींचे प्रसारण वेगळ्या माध्यमातून वेगळ्या वेगाने होते. वायूपेक्षा द्रवातनं जास्त होते, द्रवापेक्षा स्थायूतनं जास्त होते. ठीक आहे. नंतर त्याची पातळी बघितली कशावर असते, आयामावर डिपेंड असते. ठीक आहे. अलेक्झांडर ग्रॅहम बेल याच्यावरनं आपण ग्रॅहम बेलवरनं डेसिबल हे युनिट दिलं आहे. तीव्रता 10 पटींनी वाढली तर 10 डेसिबलनी आपण वाढणार असं म्हणतो. हर्ट्समुळे आपण काय वारंवारता मोजतो. जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होते, त्यांनी बिनतारी संदेश वाहनाचे प्रसारण तरंगांची स्वीकृती केली त्यांनी. नंतर ध्वनीवर कसले कसले परिणाम होतात, तर वायूमधील वेगाचा, तापमानाचा, घनतेचा, रेणुभाराचा होतो ते बघितलं आपण. नंतर वटवाघुळांवरचा प्रयोग बघितला. स्पालांजी नावाच्या शास्त्रज्ञांनी काय केलं, वटवाघूळ कसे उडतात ते शोधून काढलं. नंतर चंद्रावर गेलेले अंतराळवीर कसे बोलतील त्याचं एक बघितलं आपण. ध्वनी ही ऊर्जा तरंगाच्या स्वरूपात असते ते बघितलं. प्रसारासाठी माध्यमाची आवश्यकता असते, संपीडन आणि विरलन होतं तिचं. नंतर लॉन्जिट्युडिनल वेव्हला आपण अणुतरंग म्हणतो, ट्रान्सव्हर्स वेव्हला अवतरंग म्हणतो. ठीक आहे. मग त्याच्यातला फरक कसा असतो, ते कशी होते तिला ते बघितलं आपण. नंतर तरंग लांबी म्हणजे काय, वारंवारता म्हणजे काय. ठीक आहे. आयाम कशाला म्हणतात. ठीक आहे. उच्च नीचेचा स्वरचा पिच कसा ठरतो, ध्वनीचा वेग, त्याचं सूत्र बघितलं. ठीक आहे. नंतर त्याच्या माध्यमातला आवाज पहिले कोणी शोधून काढला, त्याचा वेग कोणी मोजला ते बघितलं. प्रतिध्वनी म्हणजे काय बघितलं. निनाद म्हणजे काय बघितलं. त्याचे वेगळे तापमानाला वेगळ्या पदार्थात कसा त्याचा वेग आहे ते बघितलं. डॉपलर इफेक्ट. नंतर श्राव्य, अश्राव्य आणि श्राव्यातीत ध्वनी, त्याचे उपयोग आणि मानवी कर्ण ह्या बघितल्या. तर होप्सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुमच्या काही कन्सेप्ट परीक्षेच्या दृष्टीने क्लिअर झाले असतील. तर असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी परम करिअर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.